एक पत्रकार आहेत पाथरीतले, त्यांनी एक छान पोस्ट टाकलेली मी वाचली, मला खूप आवडली. त्यांनी म्हणाले की अरे मी माझी बातमी जाईपर्यंत तरी तुम्ही ज्या पक्षात होते त्या पक्षात थांबा म्हणे. सगळ्यात जास्त योगदान महाराष्ट्रात देते जीडीपी मध्ये, तरी पण त्या तुलनेमध्ये महाराष्ट्राला काय मिळत आहे म्हणजे? तर या देशामध्ये 2च राज्य आहेत की जे कर्ज आणि अर्थव्यवस्थेचा जो रेशो असतो त्याच्यामध्ये 20% वर जर कर्ज झालं अर्थव्यवस्थेच्या, तर ते देश, तो राज्य बँकरप्ट होण्याच्या मार्गावर सुसाट सुटलाय. पूर्ण देशामधले फक्त 2च राज्य सध्या, महाराष्ट्र आणि गुजरात. परभणीमध्ये राहून तुम्ही अमेरिकेच्या राजकारणावर का बोलता जास्त? आता प्रॉब्लेम आहे की परभणीच्या लोकांना बाहेर जायचं नाही काम करायला. परभणीच्या नेत्यांनी परभणी 40 वर्षात लुटून खाल्ली. उद्योग क्षेत्राचं नेतृत्व करत असताना आम्ही शिक्षण क्षेत्राला उद्योग क्षेत्रासोबत जोडण्याचे सगळ्यात मोठं काम माझ्या जबाबदारीवर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स केलं. पण फडणवीस आणि टीम अति हुशार, नाही आम्हाला आता नाही द्यायची म्हणते सगळ्यांना. आणि मग लोकसभा हरल्यावर कसं काय दिली हो? म्हणजे स्वार्थासाठी सगळं चालू आहे. शेतकऱ्याचं काही घेणं नाही फडणवीस सरकारला. हायकोर्टने शिव्या घातल्या फडणवीस सरकारला की टेबल खुर्च्या विका म्हणे, लाडकी बहीण बंद करा, पण आधी ते 1 लाख करोड द्या. DSM मध्ये पैसे देऊन ऍडमिशन केले जातात, पैसे देऊन भरती प्रक्रिया केली जाते, तर या आरोपांना तुम्ही काय उत्तर द्याल? मला सांगा, एकीकडून आपण म्हणतो की मातृभाषेतून शिक्षण घ्यायला पाहिजे, मराठीतून शिक्षण घ्यायला पाहिजे, आणि नेत्यांचे लोक परदेशामध्ये शिक्षण घेतात, इंग्लिशमधून शिक्षण घेतात. तुम्ही पण आता अमेरिकेमधून शिक्षण घेतलं. जसंच मी मेघना बोर्डीकरांचा माझा प्रश्न आहे की तुम्ही फक्त एक हाऊसवाईफ होता आणि IPS ची बायको फक्त हाऊसवाईफ असलेली एक उद्योग चालवते असे दाखवणार का तुम्ही? दाखवलंय का फक्त तुम्ही कसं काय 2019 पहिल्यांदा इलेक्शन लढताना 18 कोटी प्रॉपर्टी दाखवली? त्याच्यासोबत काही पर्सनल प्रॉब्लेम आहेत का? नाही, माझ्या पाठीत खंजीर खूप असतात दुधगावकरांच्या. आमच्या ताटात खाऊन आमच्या ताटात हागलेले आहेत बोर्डीकर. तुम्हाला खरंच वाटतं का हिंदू खतरे आहे? 80 कोटी लोक कसे काय खतरेमध्ये असतात 100 कोटीच्या देशात? आणि असे तुम्ही तरी काय केलंय? माझा प्रश्न आहे मोदी सरकारला, हिंदूंची अडचणी दूर होण्यासाठी तुम्ही काय केलंय मला समजून सांगा. नरेंद्र मोदी प्रधानमंत्री म्हणून कसे वाटतात तुम्हाला? फेल, कम्प्लीट फेल्युअर. मग तुम्हाला मूर्ख सरकारमध्ये बसलेले काय गोट्या खेळतायत का? तुम्हाला एवढ्या साध्या सामाजिक अडचणींचे समज नाहीये, यांचे विषय तुम्हाला लक्षात देत नाही, कशाला पदावर बसले मला काही कळायला मुद्दा मांडला की लोक हसतात, म्हणजे खूप गंभीर मुद्दा आहे हा खरं तर. आतापर्यंत जेवढे पॉडकास्ट केले ना, त्यातलं खतरनाक बॅकग्राऊंड तुमचंच आहे बघा. हो ना? खरंच, कारण की मी संजय गायकवाडांचं बॅकग्राऊंड बघितलं, रविकांत तुपकर, पुन्हा यांचे ऑफिस बघितलं बरं का, बच्चू कडूकडे पण गेला, बच्चू कडूंचं ऑफिस पण बघितलं, पण ते पण एवढं भारी नाही. बाकीचे ओपन मध्येच केलेले जास्त करून. अच्छा, काय बघा. हो, मग आता उंचीमुळे आता काय करणार त्याला. तरी ठीक आहे, मॅनेज करतो मी. स्टार्ट करायचं? येस. कॅमेरा चालू केला. नमस्कार, आज पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं टॉक टुडे मध्ये. आणि आज पुन्हा एकदा आपण चर्चा करणार आहोत. चर्चा म्हणजे पॉडकास्ट काय, खुली चर्चा करणार आहोत समीर भाऊंसोबत. याच्या अगोदर आम्ही 1 वर्ष झालं असेल ना? हो, 1-1.5 वर्ष झालं. 1.5 वर्ष अगोदर आम्ही म्हणजे 1.5 तास चर्चा केली होती, आणि खूप महाराष्ट्रभर गाजले ते व्हिडिओज, रील्स वगैरे करून टाकले तर. आणि यांचं म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही विषयावर एकदम परखडपणे ते मत मांडतात, कसलाही विचार न करता. म्हणजे जे मनाला वाटते, जे आतून वाटते ते मत मांडत राहतात. आणि आज पुन्हा एकदा योग आलेला आहे यांच्यासोबत बोलण्याचा. आणि यांनी जर परदेशामध्ये उच्च शिक्षण घेतलेलं आहे, इंजिनिअरिंग कंप्लीट केलेली आहे, आणि ज्ञानोपासक शिक्षण मंडळाचे सचिव आहेत. तर नमस्कार, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे टॉक टुडे मध्ये. नमस्कार अनिकेत. कसे आहात तुम्ही? एकदम छान, एकदम छान. काय चालू आहे जीवनामध्ये सध्या आता? मस्त चालू आहे, अपक्ष कार्य चालू आहे, सन्मानाने काम करतोय, काही फालतूपणा करत नाही, राजकारण करतोय तरी सुद्धा जनतेची सेवा हा एकमेव उद्देश आहे. आणि मला अनिकेतचे सुद्धा या निमित्ताने शुभेच्छा द्यायला आवडेल. त्याचे मार्क्स खूप छान आलेत आता एक्झाम मध्ये, बहुतेक दिल्लीला ऍडमिशन मिळेल असं दिसतंय. तुझं खूप खूप अभिनंदन अनिकेत. धन्यवाद. आपल्या परभणीमधून पहिला आहे बरं का, म्हणजे कोणी आतापर्यंत तिकडे हो ना, छान वाटलं ते ऐकून. एकदा पूर्ण होऊन जाऊ दे ऍडमिशन, खूप छान राहील तुला. असंच परभणी, खूप जगात जर्मनी, भारतात परभणी, माहितीये ना मंडळी. पण असं आहे, एक जण म्हणू लागलं की जगात जर्मनी, भारतात परभणी, म्हणजे एक प्रकारे हिनवल्या जाते, म्हणजे असं स्लोगन. पण आता आपल्याला चांगल्या गोष्टी सांगून करावं लागेल ना, की आमचं पण वेगळे पण काही काही बाबतीत आहे, त्यामुळे ते पॉझिटिव्हली पण घेता येईल. कारण जर्मनी तुम्ही सगळे जाणता की एकतर EVM वापरत नाही. त्यांनी जर्मन न्यायालयाने सांगितलंय की संदेह जर असेल, काही शंका जर असेल तर मतदानावर, मग ते लोकशाहीसाठी चांगलं नाही.
मग त्यांनी ईव्हीएमचा शंका जेव्हा उपस्थित केली गेली, न्यायालय म्हणलं तुम्ही कागदावर घ्या. आणि टेक्नॉलॉजिकली तर नंबर 1 देश आहेच आहे, तिथे स्पीड लिमिट नाहीये. अनिकेत, तुम्हाला माहिती आहे ऑटोबान नावाचा एक रोड स्टेट आहे, त्याच्यावर तुम्हाला हवे त्या 400-500 किलोमीटर पर आवरच्या स्पीडनी पण जायचं शक्य असेल तर तुम्ही चालवू शकता. त्यामुळं सुसाट वेगाने अतिशय टेक्नॉलॉजिकली ऍडव्हान्स खूप मोठा चांगला देश आहे. त्यामुळे ज्याने कोणी ते टर्म बनवली आहे, माहिती नाही कोणी बनवली, पण जगात जर्मनी, भारतात परभणी. तर आमचा पण उद्देश तोच आहे की परभणीतल्या चांगल्या गोष्टी सांगत सांगत त्याला आता सकारात्मक रूप देण्याचा प्रयत्न आहे त्या म्हणीला. नक्कीच नक्कीच. मला सांगा, तुमच्यामध्ये राजकारण काय आहे? राजकारणाकडे कसं पाहता तुम्ही? व्हॉट इज पॉलिटिक्स? राजकारण हे एकदम छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेतनं जे काही शिकायला मिळालं तसं वागण्याचा प्रयत्न म्हणजे राजकारण असं म्हणतो मी. कारण छत्रपतींनी सगळ्या एकदम मोठा इतिहास घडवला, पिचलेल्या त्रासलेल्या जनतेला स्वातंत्र्य मिळवून दिलं, आणि तीच करण्याची प्रक्रिया म्हणजे माझ्या मते राजकारण. त्याला लोकशाही वगैरे शब्द नंतर मिळाले, पण त्या रयतेच्या राजांनी त्यांच्या काळात असलेल्या प्रजेला त्रास जो काय होतो तो दूर करण्याची प्रक्रिया कशी अप्रतिम करत असतात ते दाखवून दिलं. आणि तो आदर्श मी डोळ्यासमोर ठेवून काम करतो. त्याला राजकारण म्हणायचं तर नक्कीच म्हणा, समाज बदलायचं तर समाजकारण म्हणायचं तर तसं म्हणा. आता शिवरायांचा तुम्ही उल्लेख केला, उत्तर भारतातील जे बाबा माहितीच होतं मला तुम्ही हा विषय काढणार म्हणून. तर त्यांनी महाराष्ट्रामध्ये एक स्टेटमेंट दिलं त्या महाराजांबद्दल की महाराज थकले, रामदास स्वामींकडे गेले आणि सांगितलं की आता तुम्हीच स्वीकारा सर्व गोष्टी. तर आणि बाजूलाच मुख्यमंत्री बसलेले टाळ्या वाजवत होते. म्हणजे काय वाटतं याच्याबद्दल? कुठे आपल्या महाराष्ट्रात घेऊन चाललोय आपण? म्हणजे ज्या माणसाला, उत्तर भारतातल्या माणसाला काही माहिती नसेल हाच प्रकार येतो. आणि त्यात म्हणजे त्या माणसाबद्दल जास्ती बोलण्यापेक्षा त्याचं काही कर्तृत्व शिवरायांचे इतकं मोठं नाहीये. त्यामुळे आपण फक्त शिवरायांनी काय केलं याच्याबद्दलच बोलूया. मूर्ख लोकांकडे दुर्लक्ष करायचं असतं, एवढंच मला जाणवतं. आणि मुख्यमंत्र्याचा उल्लेख काढला तुम्ही, तर मुख्यमंत्री सध्या परेशान आहे हायकोर्टाच्या शिवाय खाऊन खाऊन. कारण एक गोगावलेचा मुलगा सापडत नव्हता, मग हायकोर्टाने रागवलं की बाबा असला कसला गृहमंत्री, असलं कसलं सरकार, तुम्हाला मंत्र्याचा पोरगा सापडत नाही. खूप शिवा खाल्ल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी पोरगा लगेच आला सरकार समोर. म्हणजे ठरवून लपवाछपी चालू होती का? त्यामुळे त्या शिव्या खाऊन झाल्या मुख्यमंत्र्यांनी. दुसऱ्या परत 2 आठवड्यापूर्वी शिव्या खाल्ल्या की 1 लाख करोड रुपये बाकी आहेत कॉन्ट्रॅक्टर लोकांचे, ते देत नाहीयेत म्हणून कॉन्ट्रॅक्टर लोक कामं थांबवत आहेत किंवा हायकोर्टात गेले. हायकोर्ट काय म्हणलं माहिती का निकेत? खिडक्यादारच म्हणायचं राहिलं ऍक्च्युली. 800 खिडक्या 800 दार असं काहीतरी गाणं आहे ना, तशातला प्रकार म्हणल्यासारखं झालं. हायकोर्टने शिव्या घातल्या फडणवीस सरकारला की टेबल खुर्च्या विका म्हणे, लाडकी बहीण बंद करा, पण आधी ते 1 लाख करोड द्या. त्यामुळं त्यांना काही सुधरत नाही अशातला प्रकार नक्कीच झालेला दिसतोय. त्यामुळे त्यांनी जर असं शिवरायांचा अपमान होऊ दिला असेल तर मूर्खपणाची लिमिट एवढंच म्हणू शकेल मी फक्त, बस. बाकी काय म्हणणार? त्यांनी इनफॅक्ट पदावर राहण्याचा पण हक्क नाही त्यांना. वारंवार शिव्या खात आहेत ते. पैशाचं मॅनेजमेंट होत नाहीये, प्रकल्प फेल आहेत त्यांचे, हायवे प्रकल्प नुसते खड्डे झालेत. एक फक्त उद्घाटन करतात आणि नंतर मग आम्हाला कंप्लेंट करून पब्लिकला त्याला नीटनेटकं करून घेण्यासाठी प्रयत्न करावं लागतं. तर फायदा नाहीये त्या माणसाबद्दल बोलण्यात. आता पश्चिम बंगालमध्ये निवडणुका सुरू आहेत, तर देवेंद्र फडणवीस साहेब तिकडे गेलेत प्रचारासाठी. तिकडचे भाषण वगैरे जर बघितले ना, तर ते सांगत होते की महाराष्ट्रामध्ये महिला लखपती झालेल्या आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्या योजना चालू केल्या त्या लाडकी बहीण असेल किंवा शेतकरी कर्जमाफी असेल, म्हणजे लोकांना कशात, म्हणजे काय प्रकार चालू आहे? म्हणजे निवडणुकी अगोदर ज्या गोष्टी सांगितल्या जातात नंतर त्याची पूर्तता होतच नाही. म्हणजे काय बोललं त्याच्यावर? नाही, ह्यांना राजकारण करता येत नाही हाच प्रकार आहे. छत्रपतींचं नाव कोणीच घेऊ नये, एकाची पण मेंटल लेवल नाहीये, हे पण आपल्याला जाणवायला लागलेलं आहे. कारण आज तुम्ही एक सांगता, मग दुसऱ्या दिवशी बदलतात, तिसऱ्या दिवशी. मी आता परवा बहुतेक एक पत्रकार आहेत पाथरीतले, त्यांनी एक छान पोस्ट टाकलेली, मी वाचली, मला खूप आवडली. त्यांनी म्हणाले की अरे, माझी बातमी जाईपर्यंत तरी तुम्ही ज्या पक्षात होते त्या पक्षात थांबा म्हणे, मग नंतर बदल करा. तर असल्या फालतू राजकारण करणाऱ्या लोकांबद्दल यांच्याकडनं काय अपेक्षा करणार आपण? तुम्ही जे पश्चिम बंगालमध्ये जाऊन शहाणपणा सांगतायत, तर या देशामध्ये 2च राज्य आहेत की जे कर्ज आणि अर्थव्यवस्थेचा जो रेशो असतो कर्जाचा आणि अर्थव्यवस्थेचा, त्याच्यामध्ये 20% वर जर कर्ज झालं अर्थव्यवस्थेच्या, तर तो राज्य बँकरप्ट होण्याच्या मार्गावर सुसाट सुटलाय असा त्याचा अर्थ होतो. पूर्ण देशामधले फक्त 2च राज्य सध्या, महाराष्ट्र आणि गुजरात, ते 18.6, 19 वगैरे या लेवलला पोहोचलेत.
आणि ज्या पद्धतीने हायकोर्ट शिव्या घालताय किंवा सगळं पैसे देणं बाकी आहे, त्यामुळं तुम्ही यांनी फुशारके बाहेर मारण्यापेक्षा जरा इथलं बघा की लखपती दिदी म्हणताय तुम्ही, लखपती एक एक कार तुमचे काय म्हणतात त्याला, फुटबॉल खेळता खेळता तुम्ही एके ठिकाणी गोल पोस्ट ठेवला पाहिजे ना, का तो बदलत राहिला चालतो काय? तसं आहे, तुम्ही म्हणजे एकदा म्हणता लाडकी बहीण आमचं सगळ्यात मोठं, एकदा म्हणता मागेल त्याला सौर कृषी पंप योजना आमचं सगळ्यात मोठं, नंतर म्हणता आता लखपती दिदी, मग आता तिसरं काहीतरी काढत बसणार. म्हणजे भ्रमिष्ट करणे एवढाच प्रकार फडणवीसांकडनं आणि या सरकारकडनं चाललेला आहे. त्यामुळं त्यांचं काही भविष्य महाराष्ट्राचं काही चांगलं दिसत नाही मला. बरं, बघायला गेलो तर तसं देशाच्या पूर्ण जीडीपी मध्ये महाराष्ट्रात योगदान प्रचंड आहे. म्हणजे सगळ्यात जास्त योगदान महाराष्ट्रात देते जीडीपी मध्ये. हो, म्हणजे विकासाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र प्रगती करत आहेत. तरी पण त्या तुलनेमध्ये महाराष्ट्राला काय मिळत आहे? म्हणजे जसं म्हणतो की आपण जेवढं योगदान देतोय देशाच्या जीडीपी मध्ये, तेवढंच केंद्राकडून पण आपल्याला वाटप मिळालं पाहिजे. म्हणजे केंद्राकडून जो आपल्याला पैसा मिळतोय, बिहार उत्तर प्रदेशच्या तुलनेमध्ये तो प्रचंड कमी आहे. त्या तुलनेमध्ये आपण विकास प्रचंड करतोय, पण आपल्याला त्याचं श्रेय मिळत नाही किंवा ते पैसे आपल्याकडे परत येत नाही. आपण म्हणजे जे जीएसटी, तुम्हाला साधा प्रश्न मला वाटतं असं विचारायचं की जीएसटी आपण जेवढा भरतो तेवढा आपल्याला परत येत नाही. आपला जास्ती फायदा दुसऱ्या राज्यांना मिळतो की काय? पण लोकशाही आपण मान्य करताना आपण संघराज्य ही प्रक्रिया मान्य केली आहे. त्यामुळं जॉईंट कुटुंबामध्ये जुन्या काळामध्ये जसं व्हायचं की 2-3 जण कारभार करायचे आणि मग काही जण नुसतंच आपलं आयुष्य जगायचे, मग त्यांना आपल्याला खाऊ पिऊ घालणे, यांना पोसणे आणि ही सगळी प्रक्रिया कारभाऱ्यांच्या मेहनतीतनं व्हायची. तशातला प्रकार आहे हा, की जॉईंट फॅमिलीचं स्ट्रक्चर असल्यासारखं आहे. तिकडे थोडंसं प्रॉडक्टिव्हिटी कमी आहे. जे काही कारण असतील ते बिहारचे असो का दुसऱ्या देशांचे म्हणतोय मी, दुसऱ्या राज्यांचे, तर त्यांना मग आपण काय हवेत सोडून नाही देऊ शकत. आपण एक मान्य केलेलं असल्यामुळे देशाचं स्ट्रक्चर आपल्याला, जे कोणी प्रॉडक्टिव्ह राज्य आहेत, गुजरात सारखे, महाराष्ट्रासारखे, तामिळनाडू सारखे किंवा अजून काही जे जास्ती प्रोड्यूस करतात, त्याच्यातला पैसा त्यांना देऊन आपण त्यांना विकास करायचा प्रयत्न करतो. तर थोडक्यात जॉईंट फॅमिलीची पद्धत आहे आपल्या देशात. म्हणजे माझा प्रश्न दुसरा होता. म्हणजे एकीकडे आपण म्हणतोय की महाराष्ट्र देशामध्ये सगळ्यात जास्त योगदान देतोय, दुसरीकडे आपण क्रिटिसाइज पण करतोय की महाराष्ट्रामध्ये असं आहे तसं आहे, रस्त्याची परिस्थिती खराब आहे, अशा आपण म्हणजे हा विरोधाभास कसा आहे? म्हणजे नाही, म्हणूनच आपण म्हणतो की मोदी साहेब जे सरकारमध्ये आले होते 2014 मध्ये, अच्छे दिन, तर हे काय मूर्खपणा लावलाय. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 3 करोड केसेस पेंडिंग होत्या न्यायालयामध्ये. आज 2014च्या पुढे आज आपण आलो 2026 मध्ये, आज 5 करोड केसेस पेंडिंग आहे. मग काय काम घंटा केलं? गावरांच्या भाषा बोलायचं काय, घंटा काम केलंय मोदींनी? 3 करोडच्या केस 5 करोड केस झाल्या. तुम्हाला न्यायालयाच्या अडचणी पण सोडवता नाही आल्या आणि भाषणं करत सुटले का तुम्ही? राज्य जिंकत सुटले. दुसरी अडचण आहे की आपल्यामध्ये एक आकडा सांगतो मी, 9 लाख करोड रुपये आपले देशभरामध्ये, राज्य सरकार असो का केंद्र सरकार, फुकट वाटप चालू आहे. आणि त्याच्यानंतरचं सगळ्यात मोठं बजेट अनिकेतराव आहे फक्त 1.5 लाख करोडचं शेती खात्याचं. किती विरोधाभास आहे की तुम्ही फुकट वाटप, एकेकाळी मोदी फेमस होते, रेवडी कल्चर अच्छा नाही वगैरे वगैरे, भाषणबाजी यांची ऐकलेली आपण, आणि आता हेच सगळं फुकट वाटप करत सुटलेले आहेत. त्यामुळे त्याचा पैसा आपल्याकडनं खेचला गेल्यासारखा जातोय, तो सगळ्या देशभर वाटण्यासाठी किंवा अनेक राज्यांमध्ये फुकट वाटण्यासाठी. सो हे आपलं जे जॉईंट फॅमिली नीट मॅनेज न करण्याचा हा प्रकार आहे. आपल्याला आपली प्रॉडक्टिव्हिटी पण आणि त्यानिमित्ताने मिळालेला कमी पैसा आपणही पुन्हा तो याच्यात उडवतोय, लाडक्या बहिणी योजनेमध्ये किंवा भ्रष्टाचारामध्ये उडवतोय. आपलं जे उदाहरण घ्यायचं म्हणलं तर तुम्ही अमेरिकेचं उदाहरण घेतो, पुन्हा म्हणाल की परभणीच्या आत तुम्ही परत तेच नाव फालतू लोकांचे काढताय काय तुम्ही? आपलं सोडावं, पण तुम्हाला उदाहरण समजून घेण्यासाठी सांगतो. अमेरिकेची एक मी नॅन्सी पेलोसी नावाची एक खासदार, आपण म्हणू तिला, लोकसभा अध्यक्ष झाल्यासारखी, तर तिची कमाई आहे $1 लाख आणि तिची मालमत्ता झाली आहे $1 लाखच्या हिशोबाने सांगायचं तर $1 लाख रुपयाच्या हिशोबात बोलू आपण. $1 लाख तिची कमाई आणि तिची मालमत्ता झाली 20 करोड रुपये. कसं काय झाली हो? तुम्हाला आम्ही काय मूर्ख दिसायला लोक काय की तुम्ही नेते मंडळी बसता एका पदावर आणि तुम्ही $1 लाख पगार कमवता आणि तुमची प्रॉपर्टी 20 करोड डिक्लेअर करता. मग आणली कुठून ते तरी सांगा. मग तुम्ही नॅन्सी पेलोसी सारखे जर काही नेते असतील आपल्या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, की जे अशा अनेक कोट्यावधीच्या प्रॉपर्टी डिक्लेअर करत असतील, मग त्यांनी जरा लखपती दिदीचे शहाणपणा सांगतायत तर जरा सांगा आमच्या बाकीच्या दिदींना की नेमकं कसं लखपती करोडपती व्हायचं असतं. स्वतःची तर कमाई काही नाही, नुसते पदावर बसलेत आणि तुम्ही कोट्यावधीचे मालक कसे काय होता? म्हणजे नवऱ्याचा पैसा आणता का वाईट करायला इकडं? किंवा मग बायको जर पदावर मोठ्या असेल, नवरा जर अधिकारी झाला हे असेल, राजकारणी झाला असेल, तर बायकोनी खाल्लेला पैसा नवऱ्याने इकडे वळवायचा का? मग
हे 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 फालतूपणा आपला मेन मोठे प्रॉब्लेम आहेत आपल्या देशापुढचे, की नुसतंच हे यांनी अच्छे भाषा केलेली आहे, क्लिअर कट खोटं बोलून जेवढं दाबायचं तेवढं दाबण्यात आलेलं आहे, आणि आता शिव्या खात आहेत की टेबल विका, खुर्च्या विका, पण ते उधार पैसे परत द्या. त्यामुळे परिस्थिती भयंकर आहे महाराष्ट्राची. याच्यावर मी पुन्हा एकदा येतो. तुम्ही मगाशी उदाहरण तरी म्हणलं अमेरिकेचं, मी देतो. म्हणजे सगळ्यांना प्रश्न पडतो की परभणीमध्ये राहून तुम्ही अमेरिकेच्या राजकारणावर का बोलतात जास्त? म्हणजे आपल्या परभणीवर जेवढं बोलायला पाहिजे, जिंतूरवर जेवढं बोलायला पाहिजे तेवढं तुम्ही बोलत नाहीत. अमेरिकेचं राजकारण तुम्ही जाम धरून. नाही, आता अजून काय, आम्ही जे उद्योग क्षेत्राचं नेतृत्व करत असताना आम्ही शिक्षण क्षेत्राला उद्योग क्षेत्रासोबत जोडण्याचे सगळ्यात मोठं काम माझ्या जबाबदारीवर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सनी केलं. एक मॅजिक नावाची कंपनी बनलेली आहे, तर ती कंपनी आम्ही महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून जोडलेली आहे, आणि ती सगळ्या राज्यभरामध्ये सगळ्या उद्योजकांना, महिलांना, युवकांना मार्गदर्शन करण्यासाठीचं नंबर 1 काम करणारी कंपनी आहे. त्यामुळे तो सेटअप या तिघांची व्यवस्था करून टाकलेली आहे. म्हणजे नुसतं समीर दुधगावकर नाही, एक योग्य पद्धतीची टीम जोडून टाकलेली. मग आता ज्याला कोणाला गरज हवी आहे मार्गदर्शनाची किंवा उद्योग उभा करण्यासाठीची किंवा नोकऱ्या जरी मिळवायच्या असतील तुम्हाला, तरी सगळ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही सरळ या मॅजिक कंपनीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला तिथे जोडून देतो. छत्रपती संभाजीनगरमध्ये जायचं, त्यांच्याशी मार्गदर्शन घेऊन त्यांच्याकडनं शिक्षण घ्यायचं आणि त्या कंपनीमध्ये लागण्याची व्यवस्था करायची. ती एक व्यवस्था झाली ना. मी बोलतोय अनिकेत की प्रत्येक, आता प्रॉब्लेम हा आहे की परभणीच्या लोकांना बाहेर जायचं नाही काम करायला. परभणीच्या नेत्यांनी परभणी 40 वर्षात लुटून खाल्ली आहे. इथं उद्योग नाहीये, मग काय पोरं इथंच बसून राहणार आणि कधी बाहेरच नाही पडणार. बरं, चांगले नेते जर अपक्ष म्हणून जरी उभे राहिले, आमच्यासारखे मंगेश साबळे सारखे, तरी तुम्ही मराठा असो किंवा बाकीचे जे कोणी तंग झालेले व्यक्ती आहेत या राजकीय व्यवस्थेला, ते सुद्धा तुम्ही मतदान करून निवडून आणत नाही. म्हणजे पदावर नाही गेल्यानंतर मग कशी तुमची सेवा करायची ना. दुसरा मुद्दा आहे की मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अनिकेत ही कोणी मंजूर करून घेतली? महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने. गिनीज बुक मध्ये नाव गेलेलं आहे. 2015च्या मंजुरीमध्ये पण समीर दुधगावकरचा उद्योग क्षेत्राचं नेतृत्व म्हणून हा सहभाग होता. मग आता मराठा आंदोलनामुळे ती योजना घाबरल्यामुळे हारतो की काय विधानसभा म्हणून लाडकी बहीण लाडका भाऊ सोबत लाडका शेतकरी मंजूर करून दिली. ती झाली 2024ला. त्यामुळे मराठा आंदोलनात लढायला समीर दुधगावकर होता. त्यामुळे जर राज्यभराच्या शेतकऱ्यांचा प्रश्न मिटवला असेल तर मग मला हक्क नाही मिळत का थोडंसं बोलायला की बाबा या लेवलची प्रश्न अशी सोडवता येतात? हे नेते मंडळींनी काय गोट्या खेळल्या नाही तर काय म्हणावं लागेल की तुम्ही नुसते शेतकऱ्यांची भाषा करता, पण शेतकऱ्याचा विजेचा प्रश्न कोणी सोडवला? रामचंद्र भोगले, मनोज जरांगे पाटील आणि समीर दुधगावकरनी. या तिघांचे वेगवेगळ्या पद्धतीचे काय काम असे ना, आम्ही जी मेहनत घेतली ती आता शेतकऱ्यांचा एक मेन प्रश्न मिटला. राहतो कोणता घटक? आता ज्यांना शेती नाहीये किंवा ज्यांना मजुरीमध्ये अडचणी आहेत, या सगळ्या कामगार कायद्याची मागणी करून बसलोय. नोकऱ्या दुप्पट करणे योजना. पण सरकार तर एके बाजूला फडणवीस म्हणतात तुम्ही 12-12 तास काम करा आणि सुट्ट्या घ्या. दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार म्हणतात की महिलांसाठी लवकर या आणि लवकरच या. म्हणजे तुम्हाला हे मान्य आहे की थोडंसं वेळेचं अडचण आहे लोकांना नोकऱ्या करताना. मग मराठा चेंबरतर्फे समीर दुधगावकरच्या नेतृत्वात जी मागणी करण्यात आली की तुम्ही 5-5 तासाची ड्युटी करा, 2 जण नोकरीवर घ्या, 10 तासामध्ये नोकऱ्या दुप्पट होतात, सरकारी पण आणि खासगी पण. आता हे सरकार मान्य करत नाही, त्याला काय करावं? सरकारचं म्हणणं आहे की याच्यामुळे तिजोरीवर जास्त ताण येतो म्हणे. मग लाडक्या बहिणीमुळे काय तुमचे काय तिजोरी भरायली का? प्रॉडक्टिव्हिटी काय? मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमुळे आज आपण म्हणतोय तर जेव्हा आता 2015ला मंजूर झाली योजना, गिनीज बुक मध्ये राज्याचं नाव गेलं असतं 2016 डिसेंबरमध्ये. पण फडणवीस आणि टीम अति हुशार, नाही 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 आम्हाला आता नाही द्यायची म्हणे ती सगळ्यांना. आणि मग लोकसभा हरल्यावर कसं काय दिली हो? म्हणजे स्वार्थासाठी सगळं चालू आहे. शेतकऱ्याचं काय घेणं नाही फडणवीस सरकारला. तुम्ही त्याच्यामुळे ती मंजूर केली योजना. तुम्ही हरले होते, विधानसभा हरणार होते म्हणून. मग ती योजनेचा रेकॉर्ड कधी झाला? डिसेंबर 2025 मध्ये आपल्याला सर्टिफिकेट मिळालं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचं. बरोबर आहे. मग आता इथून त्याच्या पुढे 2030 मध्ये सगळ्यांना शेतकऱ्यांना पंप देण्यात येतील आणि 2031 मध्ये राज्याच्या प्रत्येक वर्षीचे 20-25 हजार कोटी रुपये दरवर्षी वाचतील. अशी एका लाडकी बहीण योजना. खर्च आहे ना फक्त. आमच्या माध्यमातून आम्ही चांगलं सांगतो तशातलाच प्रकारे की तुम्ही जर नोकऱ्या दुप्पट केल्या तर 3 वर्षामध्ये प्रॉडक्टिव्हिटी देशाची डबल होते. देशाचे 10 ते 15% जीडीपी सध्या नुकसान होणारे जे मुद्दे आहेत ते संपतात. पण नाही, तुम्हाला बहुतेक एकदा हरवावं लागणार आहे. आणि तुम्हाला एकदा हरून टाकलं फडणवीस सरकार आणि मोदी सरकार तर आम्हीच हे सगळे कायदा आणतो, चिंताच करू नका. मला सांगा, रेवडी कल्चरकडे कसं बघता? म्हणजे निवडणुकीच्या अगोदर जे काही गोष्टी मिळतात मग ते लाडकी बहीण योजना असेल किंवा पैसे असेल, निवडणुकीनंतर येरी नाही भेटत. लोकांना वाटतं की अशा याच्यातून भेटतात, ते पॉझिटिव्ह पाहतात त्याच्याकडे. तर कसं बघता तुम्ही याच्याकडे, रेवडी कल्चरकडे? मी एक जर एखाद्या आजारपणाचं उदाहरण द्यायचं तर एखाद्या डायबिटीज वाल्या माणसाला जर साखर खाल्ली तर आवडत असेल तर खात राहावी का त्यांनी? मरायचंय का?
तशातला प्रकार आहे. या माणसाला एखाद्या जर आजार पण माहिती नसेल तरी तो मरणारच, साखर खात राहिला तर. आणि जर माहिती आहे तर खाल्लं तरी मरणारच आहे. त्यामुळे तशातला प्रकार आहे. तुम्हाला कळो का न कळो, फुकट वाटप ऍक्च्युली बऱ्याच लोकांना पटत नाही ते. कारण आज आपण कामगारांची अडचण बघतोय ना, की शेतमजूर मिळत नाहीत. कारण सगळ्यांना सगळं तुम्ही फुकट वाटायला लागले. तुम्ही सरकार फेल आहे, तुम्ही मोदी सरकार. मी 2-3 वर्ष होतोय, लय थर्ड क्लास निघाले हे म्हणजे निव्वळ भ्रष्टाचारी यांना पाहिजे. तुम्ही बघताच आहे, एका मिनिटात तुमचे वाईट वॉशिंग मशीन करून टाकली तुम्ही. दुसऱ्या पक्षातले घेतले की एकदम सगळे चांगले. 1 लाख शेतकऱ्यांना पीक विम्यामध्ये फसवणारे कोण आहेत परभणीतले? रामप्रसाद बोर्डीकर, बरोबर आहे. 68 दिवस जेलमध्ये. आणि मग ते तुम्ही म्हणता नाही नाही नाही, जाऊ दे. ज्यांना घेतलं त्यांच्या मुलीला तुम्ही तिचे त्या परिवारातले 2 मोठे अधिकारी आहेत, मग त्या सगळ्यांचा संपर्क वापरून तुम्ही तिला मंत्री करून टाकता का? आणि सगळ्यात वाईट म्हणजे मनोहर पर्रीकरच्या पोराला तुम्ही देत नाही संधी. उत्पल मनोहर पर्रीकर परदेशात शिकून आलेला, अप्रतिम हाय क्वालिटीचं एज्युकेशन घेऊन आलेला मुलगा, आणि तुम्हाला तो चालत नाही. म्हणजे तुम्हाला चांगल्या गोष्टी करायच्या नाही, फालतूपणाच करायचा. त्यामुळे आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की आपल्याला शेतमजूर मिळणं अवघड झालंय. चुकीच्या गोष्टी करत राहिले की आपली वाईट हालत होत चाललेली आहे. रेवडी कल्चर बऱ्याच जणांना जसं जाणवतं की हे चांगलं नाही, फुकट वाटू नये, हे बऱ्याच भारतीयांना जाणवतं. पण पर्याय नाही. तुम्ही ईव्हीएमचा तुम्ही मुद्दा नीट सोडवायला तयार नाही. तुम्ही नुसतेच सांगता. अहो मग जर्मनी सारखं करा ना. न्यायालय जर म्हणतं की शंका नसली पाहिजे, मी पण म्हणतो शंका नसली पाहिजे. मी तर उलट म्हणतो तुम्हाला फारच घाई आहे. आणि की तुम्ही जाणवतं 2019 मध्ये जेव्हा मुख्यमंत्री पदाचं ठरलं तर किती वेळ खाल्ला मुख्यमंत्री ठरवायला? लगेच 2019 मध्ये 13 दिवसाचा मुख्यमंत्री होता ना भाजपचा. नाही, एक दिवसाचा वगैरे. ते अजित पवारांसोबत शपथविधी झाला होता ना सकाळचा, पहाटेचा शपथ. त्याच्यानंतर जेव्हा सगळं चालू होतं गोंधळ, त्याच्या ते 1 महिना लागला होता, बरोबर आहे. आणि पुन्हा आता 2024ला मुख्यमंत्री किती वेळ लागला होण्यासाठी फायनल मेजॉरिटी येऊन सुद्धा विधानसभेत? 1 महिना खाल्ला तुम्ही. आणि मग माझा तुम्हाला प्रश्न आहे नागरिक म्हणून की तुम्हाला इतकी काय घाई आहे ईव्हीएमच्या रिझल्टची? शंका दूर करा. तुम्ही मला शहाणपणा सांगू नका, हे असं म्हणलं ते तसं म्हणलं. मी म्हणतो मी बॅडमिंटन प्लेअर आहे. समजा बॅडमिंटनचं उदाहरण तुम्हाला कळणार नाही, तर IPL सध्या चालू आहे अनिकेत. तर तुम्ही क्रिकेटचं उदाहरण सांगितलं तर एखादा बॅट्समन जर म्हणायला लागला नाही मला म्हणा लेदर बॉलर्स नाही खेळायचं, मला टेनिस बॉलर्स खेळायचं, मग तुझ्या मनात काहीतरी खोट आहे म्हणजे, किंवा तू काहीतरी बॉलमध्ये सेटिंग करून ठेवली. तुझं एकाच बॉलवर खेळायचं म्हणत असशील तर तू याने हे पण बघा, तुम्ही लेदर बॉलमध्येच खेळतात पण पिंक बॉल घेतात, पांढरा बॉल घेतात, लाल बॉल घेतात. कुणी असं म्हणतं का की नाही मला बॉल नको दुसरा? जो म्हणतो तो म्हणतो म्हणजे तुझ्यातच काही दर्जा नाहीये. बरोबर. मग तुम्ही म्हणता नाही आम्हाला ईव्हीएम शिवाय दुसरं काहीच चालत नाही, म्हणजे तुमच्यातच खोट आहे. आणि त्याच्यातही तुम्हाला ह्याच्या उत्तर, आम्ही जे नवीन टीम सगळी जुळते यंगस्टर्सची, आमचं म्हणणं आहे की तुम्हाला जर नाही महिनाभर घ्यायचा आहे तर तुम्ही काय करा, आधी प्रोव्हिजनल रिझल्ट डिक्लेअर करा ईव्हीएमचा. आणि मध्ये व्हीव्हीपॅट मशीन मधनं जे छपाई होऊन बाहेर पडतात त्या सगळ्या मोजा जुन्या स्टाईलनी. 25-25 गठ्ठे करायचे, जुन्या काळात मोजायचे तसे मोजा. आणि मग ते 10 दिवस लागतील मोजायला. मग तो जो रिझल्ट होईल टॅली जर झाला तर, नाही तर मग मोजलेला रिझल्ट फायनल ठेवा, काय अडचण नाही आम्हाला. तुम्हाला ती मशीनच पाहिजे ना, तुम्हाला बाकी कशातच काही चांगलं नाही पाहिजे, पण तुम्हाला रिझल्ट फक्त ईव्हीएमचेच पाहिजे. म्हणजे तुम्ही मूर्खपणा लावलाय, हे काही चांगलं नाही आपल्या देशासाठी. हे मुद्दे कोण सोडणार आहे? मग याच्याकडे कोण लक्ष देणार आहे? असे अनेक मुद्दे आहेत अनिकेत. बरं जाऊ द्या. मराठा आरक्षणाबद्दल मराठा आरक्षणाबद्दल आता शांत झालेलं आहे, त्याच्याबद्दल म्हणजे काय शांत झाले? आरक्षण तर अजूनपर्यंत भेटलेच नाही ना. बऱ्याच गावांमध्ये अजूनही अडचणी आहेत. त्या आता बघू, जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली ती लढाई चालू आहे. आता त्यांच्या माध्यमातून जे होईल ते बघू. झालेले दिसतात आपल्याला. हो, आता म्हणजे आम्ही तर मागणी करतोच आहोत की बाबा आम्हाला मराठवाड्यातले सगळे जण, जसं हैदराबाद गॅझेट मान्य झालं, ते अपेक्षित आहे की इतिहासाचा मोठा लढा मान्य झाला शासकीय लेवलला, मराठा गॅझेट मान्य करण्यात आलं. पण त्याच्या पुढची प्रक्रिया काही होत नाही. त्यामुळे बऱ्याच मराठा समाजामध्ये भावना आहे की दिशाभूल झाली, फसवण्यात आलेलं आहे, किंवा काहीतरी ते तोंडाला पानं पुसलेली आहेत. हे निश्चितच वाटतं बऱ्याच मराठा समुदायामध्ये. बघूया, आता लढाई चालूच राहील ना, मागणी तर होतच राहील. मागच्या वेळेस पॉडकास्ट केलं आपण, बऱ्याच जणांनी मला म्हणलेले की जे आपले बॅकग्राऊंड होतं ना, तर इथे क्रांतीवीरांचे फोटो होते, स्वातंत्र्य सैनिकांचे फोटो होते, पटेलांचे, गांधींचे, भगतसिंगांचे, आणि बाजूलाच तुम्ही इथे मनोज जरांगे पाटलांचा फोटो लावलेला. तर त्याला लोक चिडलेले, कारण की हे स्वातंत्र्य सैनिकांनी, यांच्यासोबत तुम्ही यांची तुलना कशी काय करू शकता? कारण आपण मराठवाड्यात आहोत ना. मराठवाड्याच्या लढाईमध्ये त्यांच्या आधीचा फोटो होता सरदार वल्लभभाई पटेलांचा. त्यामुळे आमचे, जसं माझ्या परिवारात स्वातंत्र्य सैनिक होते, अनेकांचे गावांमध्ये, केहाळमध्ये मोठी लढाई झालेली आहे रजाकारीच्या विरुद्ध, किंवा उदगीरमध्ये झालेली आहे. आमचे आजोबा होते तिकडनं, आईचे वडील.
आणि अशा सगळ्या प्रत्येक विभागातले लोक भांडत राहिले होते. ती बातमी जेव्हा सरदार पटेलांच्या कानावर गेली की जोरदार लढाई करतात मराठवाड्यातले लोक, मग त्यांनी ती पोलीस ऍक्शन करून मराठवाडा निजामाच्या सरकारमधनं बाहेर काढला होता. त्यामुळे मराठवाड्यासाठी महत्वाचं व्यक्तिमत्व म्हणून सरदार वल्लभभाई पटेलचं असं परभणीत ऑफिस असल्यामुळे आपण तो ठेवला होता. तशाच स्वरूपाचा हैदराबाद गॅझेट मान्य होणे, आपण जे निजाम सरकारमधनं बाहेर पडलो आणि ती जी प्रक्रिया 1 करोड लोकांची सभा, इतिहास घडवण्याची प्रक्रिया, मुख्यमंत्री पण ठरवता आला असतं जर जरांगे पाटलांनी आमदार खासदार उभे केले असते तर, खास करून आमदारकीला. तर तो जो काळ होता आणि त्या काळात त्यांनी जी 1 कोटीची सभा, एकदम अप्रतिम प्रतिसाद त्यांच्या मागे त्या काळात होता. त्यामुळे तो इतिहास घडतोय एवढं तर, आणि घडलाही होता. 1 कोटीची सभा आजपर्यंत कोणी घेतली नाही, घेऊ पण नाही शकणार अशी परिस्थिती सध्या दिसतीये. त्यामुळं ते त्यांना एक रिस्पेक्ट म्हणून की लोकशाहीचा विजय, शांत मार्गाने 1 करोड लोक एकत्र आणणे, हे जे सगळं घडून आलं त्या काळात, त्याच्यासाठी म्हणून तो तिथे फोटो होता. त्यांनी म्हणजे निवडणूक उमेदवार लगेच मागे घेतले बघा, आमदार. म्हणजे त्यांनी जर लढवले असते तर फायदा झाला असता. मी अनेकांचं म्हणणं आहे, म्हटलं की मुख्यमंत्री झाले असते, बदलले असते. पण मग त्यांनी कॉम्प्रोमाइज केलं का कुठेतरी, असं वाटत नाही का? नियोजन नाही केलं. म्हणजे लोकसभेच्या वेळेस जेव्हा मी आणि मंगेश साबळे उभे होतो किंवा अनेक जण इच्छुक होते, तर त्यावेळेस त्यांनी लक्षात घेतलं असतं की लोकांच्या मनात खूप आहे, आणि मग जर पक्ष काढला असता आणि 4 महिन्यांनी जर उमेदवार प्रक्रिया नीट करून त्यांनी जर डिक्लेअर केलं असतं, तर निश्चितच 46 आहेत विधानसभा मतदारसंघ मराठवाड्यात. त्यामुळे मराठवाड्यात जास्ती ताकद आहे, आसपास सुद्धा होती. तर हे निश्चितच 46 किंवा 50 मतदारसंघांपैकी 25 ठिकाणी नक्कीच आपल्याला आमदार या नवीन पक्षाचे झाले असते. आणि हा जो कचरा झाला राजकारणामध्ये, ती बदलण्याची त्यांना ती ऐतिहासिक संधी होती, पण त्यांनी माघार घेतली, त्यांनी ते पाऊल टाकलं नाही. त्यांनाच कारण माहिती. पण त्याच्यामुळे एवढं नक्की झालं की लोकशाहीचं खूप मोठं नुकसान झालं. एक नवीन जी राजकारण घडवता आलं असतं, तर ती घडवण्याची संधी जरांगे पाटलांनी नक्कीच घालवली हातची, एवढं निश्चित झालं. काय पर्सनल विचारलं तरी चालेल ना? हो, बोला ना, बिंदास. आपल्या DSM बद्दल म्हणजे भरपूर मागच्या वेळेस कमेंट आल्या की DSM मध्ये पैसे देऊन ऍडमिशन केले जातात, पैसे देऊन भरती प्रक्रिया केली जाते. तर या आरोपांना तुम्ही काय उत्तर द्याल? नाही, हे उगं बिनबुडाचे आरोप आहेत. तुम्ही इनफॅक्ट तुम्हाला कोण म्हणते त्यांनाच विचारा. पूर्ण मराठवाड्यातले आपण योग्य दर्जाचे प्राध्यापक मंडळी घेतलेली आहे, दर्जा बघूनच कायम भरलेले आहेत, आणि तीच प्रक्रिया आपण कायम ठेवली. म्हणूनच आज बघताय तुम्ही शिवाजी कॉलेज 1959 आहे बहुतेक परभणीमध्ये सुरू झालेलं. पण केंद्र सरकार असो का राज्य सरकार, ज्ञानोपासकच्या नेतृत्वामध्ये परभणीतलं सगळं शिक्षण घडवून आणतं. त्यामुळे दर्जा कसं झालं की ते चांगल्या आंब्याच्या झाडालाच, आपण आता आंब्याचा सीझन आहे, ज्या झाडावर फळ नाहीये त्याच्यावर कोणी दगड मारत नाही, ज्याच्यावर फळ आहे त्याच्यावर दगड मारण्याची प्रक्रिया चालली आहे. पण तुम्ही जिंतूरच्या आहात, तुम्हाला माहिती आहे, ते डोंगरातल्या लोकांना खूप सारे शिक्षणाची व्यवस्था दुधगावकर साहेबांमुळे झाली. हीच प्रक्रिया खूप जण व्यक्त करतात. शिक्षणाचा दर्जा चांगला आहे, कारण की माझी 11वी 12वी तिथे झालेली आहे. तर म्हणजे उगाच काहीतरी आता लोकांचं काहीतरी बदनाम करा, मग दुधगावकरला काही सापडत नाही तर मग काहीतरी असंच अफवा पसरून टाका, अशातला प्रकार आहे. नाही, ते उलट सांगितलेलं बरं आहे ना. म्हणजे जर आपण तुझं बोलले नाही, तुम्ही व्यक्त झाले नाही, तर मग ते खरं वाटू शकते. मग आता बोलायला तर कुणी, आता इथे 1 लाख शेतकऱ्यांना लुटणाऱ्या माणसाला लोक चांगलं म्हणतात परभणीमध्ये. 1 लाख शेतकऱ्यांचा विमा खाल्लेला बोर्डीकरला तुम्ही डोक्यावर घेऊन फिरता. आता काय बोलणार अशा लोकांबद्दल? त्यामुळं ही अवघड लढाई आहे, ही सत्याची लढाई आहे, आणि त्यामुळे सत्याला त्रास होतो. सत्य काय परेशान हो सकता है, लेकिन पराजित नाही होता, हे सगळं जण जाणतोच आपण. आपल्या परभणीमध्ये शिक्षणाचा दर्जा काय आहे? म्हणजे एक DSM वगैरे सोडलं, शिवाजी महाविद्यालय सोडलं, म्हणजे शिक्षणाची परिस्थिती कशी दिसून येते तुम्हाला? काय अजून बदल करायला पाहिजे? नाही, ऍक्च्युली प्रॉब्लेम हा झाला की नवीन शिक्षा पद्धती, बरेच लोक शिक्षणासाठी संभाजीनगरला, पुण्यासारख्या ठिकाणी जातात. का म्हणजे इथे परभणीमध्ये का देऊ शकत नाही तसं शिक्षण? नाही, इथे ऍक्च्युली आपलं राजकारणावर जास्ती लक्ष गेलं ना. जसं दुधगावकर साहेबांचे चेले होते, रामप्रसाद बोर्डीकरला मुंबई मार्केट कमिटीला दुधगावकर साहेबांनी पोहोचवलं. अध्यक्ष बनवण्यापर्यंत कालच सांगत होते साहेब, बोलता बोलता विषय निघाला. त्याला अध्यक्ष करण्यासाठी त्या प्रक्रियेत दुधगावकर साहेब पुढे होते, नेतृत्व होते, त्यांचे गुरु होते ते. किंवा वरपुडकरला आमदार केलं दुधगावकर साहेबांनी, तापडी यांना आमदार केलं. तर तो सुवर्ण काळ होता. पण नंतर हेच धोकेबाज निघाले, यांनीच पाठीत खंजीर खुपसले आणि बाजूला सरकले 1988च्या आसपास. आणि मग नंतर तर बोर्डीकरने तर सरळ पैसे खाऊ घालून दुधगावकरांचं जिंतूरचं तिकीट चोरलं 1990ला. मग या प्रक्रियेमध्ये आपण मागे पडलो परभणी. त्यामुळे शिक्षणाच्या बाबतीमध्ये असो किंवा उद्योगाच्या बाबतीमध्ये, आणि ही जी नवीन टीम पुढे आली, यांचं काही विकासावर लक्ष नव्हतं. यांना सरळ मस्त लुटून खायचं होतं, मोठे मोठे बंगले बांधायचे होते. बघा तुम्ही या दोघा चौघांचे जे काही तुम्हाला किती दिसत आहेत ते, घरची तर लेवल किंवा घरची कमाई म्हणा, घरचा जो कमाईचा जो सोर्स आहे
तो एकदम कमी होता. आणि मग तुम्ही अचानक कसे काय लखोपतीन करोडपतीन 4-4, 5-5 बंगले बनवणारे झाले. बरोबर. हे पण जनतेने समजून घेतलं पाहिजे. त्यांचं लक्ष दर्जा चांगला करण्याकडे नव्हतं, म्हणून लोकांना इथे शिक्षणाचं पण दर्जा मेंटेन नाही राहिला. परत मग ज्ञानोपासक मध्येच भांडणं लावायचा प्रयत्न केला अनेकांनी. मग त्याच्यामध्ये ज्ञानोपासक संस्थेचेही बरेच 10-12 वर्ष भांडणामध्ये वेळ गेले. संस्थेतच नोकरी दिलेल्या लोकांनीच स्वतःला शहाणं समजायला लागले. दुधगावकर साहेबांपेक्षा हाती हुशार स्वतःला समजायला लागले. मग ते बाहेर पडले, त्यांनी राजीनामा देऊन निघून गेले. मग दुसरी संस्था काढायची होती ना, पण इथेच काड्या करत बसले. सो या माध्यमातून ज्ञानोपासकचं सुद्धा जेवढं म्हणावंसं तेवढं मोठं काम अजून मोठं नाही उभं राहू शकलं. म्हणजे म्हणून आपल्याला बाहेर जावं लागतं शिकायला, दर्जा थोडा मेंटेन नाही राहिला. प्राथमिक शाळांचा मुद्दा आहे. म्हणजे बऱ्याच परभणीमध्ये जवळपास म्हणजे महाराष्ट्रामध्ये 2 वर्षामध्ये जवळपास 250 पेक्षा जास्त शाळा बंद पडल्यात आणि त्यातली परभणीमध्ये 70 ते 72 संख्या आहे, म्हणजे मराठी शाळा बंद पडल्यात. काय कारण याच्या मागे? आणि दुसरी गोष्ट म्हणजे मराठीला अभिजात दर्जा देऊन सुद्धा मराठी भाषा बंद पडत आहेत. तर याच्यावर तुमचं काय मत आहे? नाही, हा नवीन एज्युकेशन पॉलिसी मधला येतो. तुम्ही जो पहिला मुद्दा बोललात ना, तर नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये जो बदल होते त्याच्यासाठी पण आपण तयार असणं जास्ती गरजेचं आहे. नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये आपण असं म्हणतो, जसं मी उद्योग क्षेत्राच्या फीडबॅकसाठी मलाच पाठवलं होतं महाराष्ट्र चेंबरनी जेव्हा पॉलिसी बनत होती, त्यामुळे त्यातही समीर दुधगावकरचं थोडंसं योगदान आहे. नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये चेंबरतर्फे काय मागणी, इंडस्ट्रीची मागणी काय होती, ती सगळं फायनल करणाऱ्या टीमचा अध्यक्ष मी होतो. जसं आपण घटना समितीचे अध्यक्ष म्हणतो, बाबासाहेब आंबेडकर होतेच, त्यांनी खूप मोठं योगदान दिलं. सगळं आपण जे प्रिॲम्बल बघतोय, संविधानाची उद्देशिका, तसंच त्या समितीचा मी अध्यक्ष होतो आणि माझ्या माध्यमातून उद्योगाची फीडबॅक गेले होते. त्यातनं नवीन एज्युकेशन पॉलिसी बनतीये. त्यामुळं आपल्याला याचे परिणाम आता नेमके कसे काय होतील सकारात्मकच करण्याचा प्रयत्न आहे, कारण आधीच्या सिस्टीमचे रिझल्ट चांगले नव्हते शिक्षण व्यवस्थेचे. त्यामुळे ती पूर्ण बदलणार. 1-4 आपण त्याच्यामध्ये लक्ष आणतोय, त्यामुळे आता चांगले दिवस येतील मराठीला किंवा लोकल भाषेला त्या राज्यातल्या. एक इच्छा अशी आहे की तुम्ही लोकल भाषेमध्ये त्यांच्या मातृभाषेत सगळं शिक्षण दिलं पाहिजे आणि ती होत राहील प्रक्रिया. त्यामुळे आता मराठी भाषेतले बंद करतायत तुम्ही शाळा म्हणताय, पण इव्हेंच्युअली तर प्रयत्न हाच आहे की मराठी टिकावी आणि मराठीतनं मुलांना जर जास्ती चांगलं शिकत असेल, ऍब्सॉर्ब होत असेल, त्यांना ज्ञान जर आत्मसात होत असेल तर तीच भाषेत शिकवलं पाहिजे. मग इंजिनिअरिंग असो का मेडिकल असो, ती सगळी प्रक्रिया होईल. मग आज जे 2री 3री मध्ये आहेत त्यांचं भविष्य 10 वर्षांनी 12 वर्षांनी होईल. म्हणजे हा सध्याचा अवघड काळ आहे आपल्यासाठी. मेडिकल एज्युकेशन पण आपल्या मराठी भाषेतनं होईल आणि इंजिनिअरिंगचं सुद्धा होईल. जसं चायनामध्ये आपण जातो समजा, बघतो, मी तर गेलेलो नाहीये, पण ते चायनीजच आहे. जपानमध्ये गेलं तर तुम्ही जॅपनीज मध्ये सगळं आहे, साऊथ कोरियामध्ये गेलं तर त्यांच्याच लँग्वेजमध्ये सगळं आहे. म्हणजे करता येत नाही अशातला प्रकार नाही, आपण ते आता हातात घेतलंय आणि त्याचा नक्की फायदा होईल असं माझं मत आहे. आता आमची शाळा जर बघितलं, आमच्या गावातली 2 शिक्षक आहेत, 54 विद्यार्थी आहेत बरं का. 1ली ते 5वी पर्यंत शाळा आणि 54 विद्यार्थी. 54. 1ली ते 5वीचे विद्यार्थी एकाच वर्गात बसतात. 1लीला कोण, 5वीला कोण, काहीच माहित नाही. आणि हे 2 शिक्षक आहेत, कोण कधी येते कधी जाते काही सांगता येत नाही. अशी शालेय शिक्षण समितीचं काम आहे ऍक्च्युली, अशी व्यवस्था शाळेची नाही, म्हणून ती शालेय शिक्षण समिती आहे ना निकेतराव. त्यांनी मग जरा लक्ष घातलं पाहिजे की नेमकं कोण शिक्षक आहेत, का करतात, काय करत नाही वगैरे. त्यांचं असं म्हणणं आहे की पालक त्यांच्या मुलांना शाळेत पाठवत नाहीत किंवा खाजगी शाळेमध्ये, चांगल्या शाळेमध्ये पाठवण्याचं त्यांचं हे राहते. म्हणून शिक्षक होईल, आता बदल होईल, कारण आता नवीन शिक्षा पद्धतीत जर म्हणते मातृभाषेत शिक्षण घ्या, होईल. आधी कसं होतं, परदेशात जायची खूप आवड असायची लोकांना, इंग्लिशमध्येच खूप मोठेपणा वाटायचा. इंग्लिश बोलणं आलं पाहिजे म्हणजे आपण हायफाय समजायचो, ज्याला येत नाही त्याला आपण कमी समजायचो. तो मूर्खपणा झाला ना, ती फेज झाली महाराष्ट्रातली, देशातली 40-1 वर्षांची. पण आता कळायला लागलं की मी बऱ्याचदा मजाक करायचो ना मी, म्हणजे किंवा एक गंमत सांगायचो मी की काय 2000 मध्ये जेव्हा सगळी मोठ्या मोठ्या कंपन्या सगळीकडे यायला लागल्या, इंग्लिशमध्ये बोला, कस्टमर इम्प्रेस होतील आणि मग ते धंदा देतील, तुम्हाला व्यवसाय देतील, असं म्हणायला लागले लोक. पण नंतर मग त्यांनी बघितलं इंग्लिशमध्ये बोलून 10 वर्ष, पण ज्याला माणसाला समजलंच नाही काय बोलते माणूस समोरचा, तर तो व्यवसाय देणारच नाही ना, विकत घेणारच नाही. मग आता शहाणे झाले मोठ्या कंपन्या 2010-15 पासून की नाही तुम्ही त्यांच्या मातृभाषेतच बोला. ते असे 15-20 वर्ष वाया घालवतात लोक, स्वतःला फुशारक्या मारायला, इंग्लिश झाडायला समोरच्या. पण मला सांगा, एकीकडून आपण म्हणतो की मातृभाषेतून शिक्षण घ्यायला पाहिजे, मराठीतून शिक्षण घ्यायला पाहिजे, आणि नेत्यांचे लोक परदेशामध्ये शिक्षण घेतात, इंग्लिश मधून शिक्षण घेतात. तुम्ही पण आता अमेरिकेमधून शिक्षण घेतलं, तर मग हा विरोधाभास का? म्हणजे आपल्याला सांगितलं जाते की सरकारी शाळेमधून शिक्षण घ्या, नेत्यांचे मुलं तिकडे परदेशामध्ये शिकायला जातात. हा विरोधाभास नाही का? माझा तर मी तरी माझ्या मेरिटवर मला शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात मिळाला. भाग जरी सोडला नाही, मग माझं तर क्लिअर करू द्या आता, माझ्याबद्दल तुम्ही विषय घेतला. आणि मग इंजिनिअरिंग नंतर मग परदेशातलं इंजिनिअरिंग मधलं शिक्षण
खूप चांगलं असं आमच्या त्या काळातलं वातावरण होतं. खूप जणांना परदेशात जायचे. मी आताच ते बोललो ना की आम्ही पण आमच्या विचारसरणी तीच घेतली की बाबा ते बाहेर गेलं तर जास्त शिक्षण चांगलं मिळेल. इंजिनिअरिंग, आता मेकॅनिकल इंडस्ट्री, फोर्ड कंपनी सुरू केली आहे, GM, क्रायझलर, ह्या कंपन्या, सगळ्यात मोठं रिव्हॉल्युशन कार कंपन्यांमधलं माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग होतं. त्यामुळे डिट्रॉइट आणि अमेरिकेत गेलं पाहिजे हे मनात होतं, म्हणून ते शिकण्यासाठी तिथे पोहोचलो होतो. पण हा विरोधाभास तर नक्कीच आहे की इनफॅक्ट आम्ही बरेच जण आता नवीन काय केलं पाहिजे देशासाठी असा विचार करत होता. आम्हाला बऱ्याच जणांना सोशल मीडियावर, एक्सवर वगैरे सगळी चर्चा होत असते ना की ज्याचे कोणाचे मुलं परदेशी नागरिक झाले त्या माणसाला या देशामध्ये कुठल्याच पदावर काम करू दिलं नाही पाहिजे, जर आपल्याला लोकशाही नीट करायची असेल. हा एक मुद्दा आम्ही उचलतोय, आम्ही सगळ्यांना सांगायचा प्रयत्न करतोय. आता जनता, असं का म्हणजे कारण मग ज्याचे स्वतःचे, समजा आता गृहीत धरू आपण एक उदाहरण, तुम्ही म्हणल्यासारखं एक मुख्यमंत्री आहे आणि त्याचा मुलगा परदेशात जाऊन परदेशाचाच नागरिक झाला. बाबा तुझे वडील जर मुख्यमंत्री झाले, तू एवढे मोठे नेते आहेत आणि एवढं देशाचं भलं करतायत, राज्याचं भलं करतायत, आणि तुला का सोडून जावं असं वाटतं देश? म्हणजे तुला आतली बातमी माहितीये की त्याचे वडील काही नीट काम करत नाही, ते काही भलं करत नाहीये, त्याला सगळं आतल्या बातम्या, खुफिया बाते, उसको अंदर से सब पता, ये सब चोर आहे म्हणे. म्हणून तो म्हणतो नको रे बाबा तुमच्या नाटकात नाहीच पडायचं मला, मी माझं सुखी आयुष्य जगतो. मग परदेशात गेला म्हणजे समजून घ्यायचं की याचे वडील इथे काही चांगलं काम करत नाही. आणि याला काय म्हणतात, त्याला ठोकताळ आहे तो हे, की जसं तर आता एखाद्या असं म्हणतात ना की तुम्हाला एखाद्या ज्याचं कटिंग सलून आहे किंवा ज्याचं न्हाव्याचं दुकानात जाऊन जर तुम्ही विचारलं की मला कटिंग करायला पाहिजे की नाही, तर तो काय म्हणणार? काय म्हणेल? त्याचा व्यवसाय आहे ना, तो म्हणे हो हो केलीच पाहिजे, आपण इकडून कट करू तिकडून कट करू. तशातला प्रकार असतो. आपल्याला काही काही गोष्टी समजून घेतो आपण, की मग कोणाला विचारलं पाहिजे तर दुसऱ्या माणसाला, बाबा माझी कटिंगची मला गरज आहे का, तो जर म्हणला कटिंगची गरज आहे तर आपण नाव्याकडेच गेलो पाहिजे. बरोबर, आपली हुशारी याच्यात आहे ना, आपण चूक नाही करायची. म्हणून आपण ज्याचे मुलगाच सोडून गेला देश, त्याला भारतात कुठलंच पद नाही दिलं पाहिजे, खास करून परदेशी नागरिक. आता नितीन गडकरींचे मुलं अमेरिकेमध्ये शिक्षणासाठी होते, ते म्हणत होते की माझ्या मुलांना मी राजकारणामध्ये कधीच आणणार नाही. पण नंतर मग ते रिपोर्ट वगैरे समोर आले, त्याच्यामध्ये सांगितले की त्यांच्या कुटुंबाचे आणि एका बीफ बनवणाऱ्या एखाद्या बिझनेसचे संबंध आहेत. म्हणजे त्याच्यावरून लक्षात आलं की म्हणजे त्यांचे राजकारणामध्ये आणणार नाही, पण तिकडे उद्योगामध्ये त्यांना फायदा आम्ही करून देतो, आमच्या पदाचा वापर करून. मग तसं नसलं पाहिजे ना. म्हणून म्हणतो मी की ज्याचे परदेशी नागरिक झालेल्या ना, तर बिलकुल इथं काहीच नाही दिलं पाहिजे. आणि आता कसं असतं, कधी कधी एखादा मुलगा, रोजच्या वादावादीमध्ये वडिलांचे मुलांचे वाद असतात ना, तुम्हाला माहिती आहे ना, सगळ्याच वडिलांची मुलांसोबत वाद असतात. त्यामुळं त्या रागारागात जर एखादा निघूनच गेला असेल तर ती वडिलांची चूक नसते, प्रामाणिक काम करतोय तर. मग आपण असं म्हणतो की मग तुम्ही, आमचं म्हणणं असं की जर कोणाला जनतेची सेवा करायचा पुळका दाखवायचा तर तू दर 5 वर्षाला, माझ्यासारखी समीर दुधगावकरनी सांगितले की दर 5 वर्षाला मी माझ्या मालकीची अर्धी प्रॉपर्टी दान देणार समाजासाठी. कारण माझं मत आहे की भ्रष्टाचार कमी करण्यासाठी सर्वोत्तम उत्तर आहे, प्रत्येक नेत्याला मागा. मग एखाद्याचा मुलगा न ऐकता हट्टामुळे जर सोडूनच गेला असेल तर वडिलांना आपण जबाबदार नाही धरू शकत. मग आपल्याला तसं म्हणावं लागेल की तरी वडिलांनी प्रूव्ह करा, तुमची अर्धी प्रॉपर्टी देत असाल तर तुम्ही जनतेच्या सेवेसाठी राजकारण करताय. नाही तर आज बघतो आपण की आज नेता होतो माणूस एखादा, जसा तुम्ही बंडू जाधवचं उदाहरण दिलं होतं की तुमच्या समोर बोललो होतो का मी एका पॉडकास्टमध्ये. सगळ्यांना माहिती आहे की 10 लाख रुपयाची, बहुतेक त्यांची सामान्य परिस्थिती असलेल्या व्यक्ती, 10 लाख रुपयाची त्यांची प्रॉपर्टी असेल, गृहीत धरू आपण तेव्हा 1990 आणि 95च्या आसपास. पण आज त्यांनी, मी जेव्हा अपक्ष लढलो तेव्हा तुम्ही जर त्यांचे कागद पाहिले तर त्यांनी 10 कोटीची प्रॉपर्टी डिक्लेअर केली आणि 5 कोटी कर्ज दाखवलंय. आणि की तुम्हाला 5 कोटी कर्ज मिळालं तर तुमचंही आयुष्य बदलेल की नाही? बरोबर. पण 10 लाखाचा माणूस कसं काय 10 कोटीपर्यंत पोहोचला? प्रश्न आहे. 5 कोटी कसं काय त्याला कर्ज मिळालं? आणि हे कागदावरचे बरं अनिकेत, कागदावरचे. जसंच मी मेघना बोर्डीकरांचा माझा प्रश्न आहे, मला काय तुमची प्रॉपर्टी नको, तुमची प्रॉपर्टी लखलाभ तुम्हाला, कोणाचं तुम्ही काय रामायण महाभारत करून तुम्ही कमवलीये, तुमची तुमच्याकडे ठेवा. माझा प्रश्न आहे नागरिक म्हणून की तुम्ही फक्त एक हाऊसवाईफ होता आणि IPS ची बायको फक्त हाऊसवाईफ असलेली एक उद्योग चालवते असे दाखवणार का तुम्ही? दाखवले का फक्त तुम्ही कसं काय 2019ला पहिल्यांदा इलेक्शन लढताना 18 कोटी प्रॉपर्टी दाखवली, 17 कोटी? जनतेची सेवा करायला तुम्ही राजकारणात आलात ना, आणि नंतर मग तुम्ही 2024 मध्ये डिक्लेअर केली पुन्हा 30 कोटी प्रॉपर्टी. 19 कोटी दाखवलेली, 19 कोटी नाही, 29 नाही, 30 कोटी दाखवली. 19 कोटी नाही, बघून घे परत तू. ठीक आहे. 12 कोटीची प्रॉपर्टी इन्क्रीज झाली आहे. ओके. आधी 17 कोटी दाखवली होती. म्हणजे 12 म्हणजे माझा मेघनांना प्रश्न आहे, सगळ्यांना अशा नेत्यांना प्रश्न आहे की तुम्ही जनतेची सेवा करता का प्रॉपर्टी वाढवता? तुम्ही प्रॉपर्टी कशी काय वाढू शकते नेत्याची?
एवढ्या अडचणी आहेत देशामध्ये, जसं आम्ही ठरवलंय की आम्ही बॅनरबाजी करणार नाही, कारण आम्हाला वाटतं ते पैसे वाया घालवण्याचे धंदे आहेत ते. आमचं म्हणणं आहे आम्ही मोजकेच लावणार. तुम्ही बघताय अनिकेत, मोजकेच असतात, महत्वाचे मुद्देच लावतो, डोळ्यांसमोर राहिलं पाहिजे एवढंही आम्हाला कळतं, पण तेवढंच. आम्ही बाकी प्रयत्न असतो आम्हाला आमचं गरिबांना नेऊन देणे, 1,500 रुपये प्रत्येकी मदत करणे. तुम्हाला एवढा त्रास दिसत असताना तुम्ही तुमची प्रॉपर्टी कशी काय वाढत जाता? कशाला मारायला नेते होता? मग तुम्ही तुमचं जर प्रॉपर्टीवर लक्ष असेल तर व्यवसाय करा ना मग तुम्ही. पण हे जे चालू आहे ते फार मोठ्या अडचणीच्या गोष्टी आहेत आपल्या. त्याच्यासोबत काही पर्सनल प्रॉब्लेम आहेत का? नाही, माझ्या पाठीत खंजीर खूप असतात दुधगावकराच्या. ओके. आमच्या ताटात खाऊन आमच्या ताटात हागलेले आहेत बोर्डीकर. तुम्ही दुधगावच्या परिसरात जिंतूरचे आहेत ना तुम्ही, अनिकेत, माहित नाही का तुम्हाला? अहो, हे 1982ला मार्केट कमिटीचा प्रमुख गणेशराव दुधगावकरांनी सगळ्यांचा विरोध जुमानून रामप्रसाद बोर्डीकरला मार्केट कमिटी अध्यक्ष केले. जिंतूर मार्केट कमिटी 1982ला. 82 ते त्या दरम्यान मंत्री असताना एकाने वाक्य आहे, त्यावेळेस जे मुंबईतले पीए होते ते म्हणाले की अर्ध काम पीएचं काम रामप्रसाद बोर्डीकर करायचे, इतके विश्वासू कार्यकर्ते होते. भाचे जावई ना. मला बरेच नातेवाईकही म्हणतात आमच्या, अनिकेत तुम्ही रास कसं बोलतो समीर, अरे यांनी धोका दिला त्याचं तुम्ही त्याला कोणी काही बोलत नाही, आणि तुम्ही मी जनतेच्या भल्यासाठी मी मुद्दा मांडतो, तुम्ही मलाच सांगायला का शहाणपणा? पीए सारखं काम करायचे असं सगळ्यांचं म्हणणं होतं तेव्हा. दुधगावकर साहेबांनी सही करून दिलेले पत्र होते रामप्रसाद बोर्डीकर आणि रामकिशन तिटेंकडे जिंतूरचे आमदार असताना. आणि मग विश्वास ठेवला. आता दुधगावकर साहेब राज्य गाजवत होते, दिल्ली गाजवत होते, मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत गेले, पण रामप्रसाद बोर्डीकरनी काय केलं? मागे बसून काय केलं? सगळे कार्यकर्ते चोरून नेले, सगळ्यांना फसवलं, मीच तुमचं काम करतोय दाखवलं, पत्र दुधगावकराचे आमदार म्हणून. आणि मग माघारी त्यांनी त्यांचं चोरी, मी आताच बोललो ना, तिकीट चोरलं, पैसे खाऊ घातले काँग्रेसला आणि 1990चं तिकीट चोरलं. आणि याला शुद्ध पाठीत खंजीर खुपसणे म्हणतात, याला बिलकुल खराब इरादा असलेला माणूस म्हणतात. आणि नंतरही त्यांनी काय केलं, त्यात शेवटचा कळस तर 1 लाख शेतकऱ्यांचा जो पीक विमा त्या प्रकरणात जे अडकले, जेलमध्ये गेले, त्याच्यातून तर कळलं सगळ्यात शेवटी की बाबा नेमकं यांनी याच पद्धतीने काम केलेलं आहे. कर्मचाऱ्यांचा 20 कोटी काहीतरी त्यांनी महागाई भत्ता खाल्ला सगळ्यांनी. बोर्डीकर, वरपुडकर, गोरेगावकर, भरोसे हे सगळे मध्यवर्ती बँकेत बसलेत. आता इलेक्शन येतील ना, पण हे कर्मचारी तिथं बसले 21 कोटीचा, आम्ही भांडतोय बाहेरून बसून. बरोबर. मग यांचे इरादे खराब आहेत ना. त्यामुळे हे जे नेते, मी फक्त बोर्डीकर कशाला, वरपुडकर किंवा शरद पवार किंवा विलासराव देशमुख, यांनी मस्त लुटून खाल्ले महाराष्ट्राला, असं माझं प्रामाणिक मत आहे. नाहीतर यांनी एक्सप्लेन करावं की तुम्ही प्रॉपर्टी वाढवली कशी. नुसती डिक्लेअर करू नका हो, वाढवली कशी ते शिकवा ना युवकांना, महिलांना शिकवा, चांगलं होईल ना. तुम्ही जर प्रामाणिकपणे वाढवली प्रॉपर्टी, 10 लाखाच्या बंडू जाधवची जर 10 कोटी झालेली प्रॉपर्टी, मग बंडूनी शिकवलं पाहिजे ना सगळ्यांना की कसं करायचं 30 वर्षामध्ये. अनिकेत, तुम्ही जर सामान्य परिस्थितीचे आहात, मग तुम्हाला आवडेल की नाही चांगल्या मार्गाने 10 कोटीचा मालक व्हायला? का नाही आवडेल? मग बंडू जाधव जर 10 कोटीचे मालक झाले चांगल्या मार्गाने, तर शिकवा अनिकेतला बंडू जाधव, मेघना बोर्डीकर, विलासराव देशमुख, कोट्यावधीचे 3 पोरं कसे झाले आम्हाला शिकवा राव. आता तुम्ही तर नाही राहिले हो, पण आम्हाला राग आहे ना, आम्हाला राग आहे हा की तुम्ही महाराष्ट्र लुटून खाल्लाय, शिव्या खात्यात पुन्हा तुम्ही हायकोर्टाच्या. इतके लुटमार झाली आपल्या राज्यामध्ये की हायकोर्ट शिव्या देते की तुम्ही तुमचे टेबल खुर्च्या विकामाने, पण आधी ते उधारी फेडा. नेत्यांना काही फरक पडत ना, सामान्य जनतेचं नुकसान व्हायला त्याचा राग येतो. कारण छत्रपतींचा आदर्श आहे, या फालतू नेत्यांच्या आपण कोणाला कोणी गिनत नाही. आपण फक्त छत्रपतींनी सांगितलं तेच करायचा. भगवद्गीतेचा अभ्यासक आहे, त्याच्यातही सांगितले प्रॉपर्टी करू नये. राक्षसी प्रवृत्तीचे लोक प्रॉपर्टी करतात, हा श्लोकाचा एक अर्थ आहे. त्यामुळे तुम्ही हिंदू सुद्धा नाहीयेत जे प्रॉपर्ट्या करू शहाणपणा सांगायलेत ना आम्हाला, तर तुम्ही हिंदू म्हणून सुद्धा क्वालिफाय होत नाही तुम्ही भगवद्गीतेप्रमाणे. आणि ह्याचं मला वाईट वाटतं, देशाचं नुकसान होते. संस्कृती गप्पा मारता तुम्ही आणि बरोबर हिंदूंनी शिकवलेल्या देवाच्या उलट करता. काय फायदा आहे तुमच्या आयुष्यात? मला सांग, आपल्या भारतामध्ये खरंच म्हणजे नारे लागतात की हिंदू खतरे में है, काय वाटतं तुम्हाला? जे खरे हिंदू आहेत ते खतरेमध्ये नाहीयेत, कारण तसे भगवद्गीतेप्रमाणे वागणारेच मोजके आहेत ना. मग त्यांना काही चिंता नाहीये. 80 कोटी लोक कसे काय खतरेमध्ये असतात 100 कोटीच्या देशात? आणि असे तुम्ही तरी काय केलंय? माझा प्रश्न आहे मोदी सरकारला, हिंदूंचे अडचणी दूर होण्यासाठी तुम्ही काय केलंय मला समजून सांगा. 5 कोटी केसेस पेंडिंग आहे, बोललो का मी आता? 5 कोटी केसेस पेंडिंग आहे, त्याच्यापैकी 80% हिंदूच्या पकडू आपण. मग तुम्ही काय केलं? नरेंद्र मोदी 3 कोटीच्या 5 कोटी झाल्या. तुमचं सरकार 12 वर्ष झाले आलंय आणि तुम्ही 80 कोटी हिंदूंच्याच केसेस असणार आहे. मग काय केलं तुम्ही? काय हिंदूंचा प्रश्न सोडवला? तुम्हाला खरंच वाटतंय का हिंदू खतरे में आहे? हिंदू, मी जसं आता तुम्हाला सांगितलं, भारताची परिस्थिती बघता, जगाची परिस्थिती बघता, हिंदूच काय
पूर्ण मानव व्यवस्थाच खतरेमध्ये. त्यामुळे आपण हे फालतू स्वतःच्या फायद्यापुरतं वापरून घेणाऱ्या बीजेपी सारख्या नेत्यांच्या नादी लागू नये. कारण माझे 4 वर्ष वाया घातले हो या लोकांनी. नुसते भाषणे एका बाजूचे करतात, हमें बहुत अच्छा करना है. काय 2022च्या ऑगस्टमध्ये नरेंद्र मोदींनी भाषण केलं होतं लाल किल्ल्यावरून की अगर आपको भ्रष्टाचार मिटाना है तो भ्रष्टाचारी को सम्मान देना बंद करे कम से कम नागरिकांना. आणि आज तुम्ही बघताय सगळी इन्कमिंग तेव्हापासनं चालूच आहे, अजूनही थांबलेलं नाही इन्कमिंग. सगळे भ्रष्टाचारीच कसं काय येतात तुमच्या पक्षामध्ये? म्हणजे एक सांगायला एक बोलतात हे मोदींसारखे लोक आणि नेते मंडळी. माझी नागरिकांना विनंती आहे, खूप भयंकर अडचणी आहेत जगापुढे. आपण जसं शेतकऱ्याचंच बघतोय हो, शेतात मजूर मिळत नाही, अडचणी आहेत, माल उचलला जात नाही वेळेवर, ऊस वेळेवर घालता येत नाही, पीक विमा वेळेवर मिळत नाही आपल्याला. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण अडकून ठेवण्याचं काम या नेते मंडळी करतायत ही सगळी. त्यामुळे तुम्ही हे फसवू नका या नेते मंडळीच्या भाषणावर, हिंदू खतरे में, ये खतरे में, ते खतरे में. पुऱ्या फायनान्शियल अडचणी आहेत जगभरामध्ये. प्रत्येक देश फायनान्शियली दिवाळखोर झालेला आहे. युरोप देशामध्ये प्रजननाचा दर कमी झाल्यामुळे तिथे अनेक कॉलन्या, चायनामध्ये पण बऱ्याच ठिकाणी, पण युरोपमध्ये अनेक कॉलन्या रिकाम्या पडत चाललेल्या आहे. कारण राहायला लोकच नाहीत, कारण नवीन पॉप्युलेशन पैदा नाही झालं 20-25 वर्षांपासून. त्यामुळे हे उगाच सांगायच्या काही गोष्टी आहेत, त्याच्यात फसू नये जनतेने, एवढं मला वाटतं. तरी लोकांना वाटतं की म्हणजे हिंदूंची संख्या कमी होत्या वगैरे वगैरे. आता मणिपूरचा इश्यू तुम्ही बघितला किंवा आदिवासी महिलांचं ते बघितलं का नाही तुम्ही? मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि ओरिसाच्या पट्ट्यामध्ये सगळे आदिवासी लोक त्यांच्या जमिनीसाठी आंदोलन करत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की आमच्या चितेवरून जा जर तुम्हाला आमची जमीन हवी असेल तर. आणि जमीन कोणाला पाहिजे? सरकार ती जमीन घेऊन उद्योगपतींना देत आहे. आताच ते आंदोलन चालू आहे सध्या. म्हणजे कोण खतरे में आहे? म्हणजे आदिवासी खतरे में आहे, शेतकरी खतरे में आहे, गरीब बेरोजगार खतरे में आहे, बेरोजगार युवक खतरे में है, न्याय मागणारे लोक खतरे में है, लहान मुलं, अर्थव्यवस्था खतरे में है, महिला असुरक्षित आहेत, महिला खतरे में है. असं अशा अडचणी जास्ती मोठ्या आहेत. पण हे सगळं लपवायला हे काय म्हणतात, नाही हिंदूंचं कसं होईल. आता बघतोच आहे काय केलं तुम्ही तरी. मणिपूर जळतोय, मणिपूरमध्ये फायरिंग वगैरे सुरू आहे, इकडे आदिवासी आंदोलन सुरू आहे. आणि मीडिया आपल्याला काय दाखवते? नरेंद्र मोदी पण बंगालमध्ये ते झाडमुडी खाताना दिसतात. हो ना, काय सांगावं त्यांची PR स्ट्रॅटेजीज वापरतात हे फक्त. पण देशाचं काही बरं नाही. 12 वर्षात तर कम्प्लीट फेल्युअर आहे मोदी गव्हर्नमेंट. एक फक्त हायवे जे झालेले दिसतात आपल्याला अनिकेतराव, तेवढेच फक्त जराशे झालेत. आता तेही तुटायला लागलेत, बघतोच आहे आपण. 10 वर्ष झाला परभणी जिंतूर रस्ता बघा तुम्ही, मोठे क्रॅक्स आलेले आहेत. आणि रस्ता तर बिलकुल चांगला नाहीये. परभणी जिंतूर सोडा, परभणी गंगाखेड सोडा, समृद्धी हायवेवरून जरी गेला तरी तुम्हाला ते 80-90च्या स्पीडच्या पुढे जाणं शक्यच होत नाही ना, 100च्या पुढे. कारण ती अशी उडते गाडी. म्हणजे यांनी दर्जा हा पण चांगला नाही बनवला. एवढा मोठा समृद्धी एक्सप्रेस हायवे म्हणता तुम्ही. सो हे फालतूपणा करायचे काम आहेत हे मोदी सरकार म्हणजे आणि फडणवीस सरकार. आपल्या जिंतूरमध्ये पण रस्ते एवढे प्रचंड खराब आहेत. गावागावातले रस्ते म्हणजे अक्षरशः लोकांच्या घराकडून गटारी जातात, गटारी वाहतात. म्हणजे रस्ते आहे की गटारी हे कळत नाही. रोडवर जर बघितलं खड्डे आहे की रोड आहे, धूळ, खड्डे, म्हणजे सगळं एकसाथच दिसते तुम्हाला. म्हणजे याला बदलणं जास्ती गरजेचं आहे. नागरिकांनी जरा अलर्ट राहावं. नवीन कोणी प्रयत्न करतंय, नवीन लोक राजकारणात येत आहेत, त्यांना मतदान द्या. तेच लोक निवडून आणू नका. मी तर म्हणतो 2 किंवा 3 टर्म झालेल्या कोणालाच परत निवडून द्यायचं नाही. एवढं जरी भारताने ठरवलं, कायदाच बनला पाहिजे माझ्या मते तरी. आम्ही जे काही जण नवीन पक्ष काढायचे चर्चेत असतात तर आम्हाला विचारतो ना आम्ही की काय केलं पाहिजे. मी विनंती पण करतो तुमच्या माध्यमातून की आम्ही असे फीडबॅक एकत्र करतोय की नेमके काय मुद्दे देशाला बदलून टाकतील. नुसतं 370 कलम हे नाही देशाला बदलणार. म्हणजे जम्मू काश्मीरचा मुद्दा महत्वाचा आहे, त्यांच्यावरचा अन्याय होऊ नये हे पण महत्वाचं आहे. पण 370च्या नंतर 371वा नंबर येतो. त्या कलमात सांगितलं की विदर्भ, मराठवाडा, कच्छ आणि सौराष्ट्र या 4 भागासाठी काय लागेल ते करा. पण यांचा भरपूर आहेत. नागालँड आहे, मणिपूर आहे, म्हणजे त्याच्याच पुढे एक आहे. म्हणजे पहिलं कलम ते जे आहे 371चं आपलं आहे, म्हणजे 370 फक्त नाही. पण यांचं कसं झालं मोदी सरकारचं की भाई वो हिंदू खतरे में है, वहां से निकाल दिया काश्मीरी पंडित, आणि हेन तेन करत करत त्यांनी पुरा देश तंग करून टाकला. भांडणं लावून टाकले जाती मधले. आणि कोणाला मंत्री करतायत? नमुने सगळे एक नंबरचे भ्रष्टाचारी दुसऱ्या पक्षातले आणून. मनोहर पर्रिकरचा पोरगा चांगला नाही आमदार करायला लायक सुद्धा बरं, पण बाकी सगळ्या खराब नेत्यांची पोरं आमदार खासदार मंत्री करायच्या लायकीचे आहेत. म्हणजे सांगायला सांगणार देश आहे त्याचं, पण ज्यांनी देशाला लुटलं त्याचेच तुम्ही पोरं आमदार मंत्री करणार आणि खासदार करणार. म्हणजे काय लाज आहे का तुम्हाला मोदी सरकारला, फडणवीस सरकारला? ही कोणती वागण्याची पद्धत आहे? आता ते विश्वंभर चौधरीने फार सुंदर पोस्ट टाकली
की तुम्ही जसं आता एक्झाम दिली अनिकेतराव, असं गृहीत धरायचं तुम्ही एक्झाम देताना तुम्हाला हॉलमधून बाहेर काढून टाकलं, सगळ्यांना काढून टाकलं, एकच मवाली पोरगा बसलाय आणि त्यांनी त्या बंदूक लावली त्या ह्याच्या परीक्षा घेणाऱ्याच्या ह्याच्यावर, आणि मग त्यांनी मार्क लिहून टाकले, प्लस नंतर बाहेर जाऊन मग तुम्ही जे मार्क देतोय त्याचे कानपट्टीला बंदूक लावली, त्याच्याकडनं जास्ती मार्क घ्यायला लावले, आणि मग असं तुम्ही जर डीजे लावून नाचायला लागला एखादा मुलगा की मी नंबर 1 आलो होते पुऱ्या भारतामधला परीक्षेमधला, याला काय अर्थ आहे का? आणि अशा पोराला खूप चांगलं म्हणणारे भक्तही किती मूर्ख म्हणावं लागतील. म्हणजे तशातला प्रकार झालाय की तुम्ही चांगलं करायचं दिलं सोडून फक्त उलटे धंदे करायला मोदी सरकार आणि फडणवीस सरकार नंबर 1 आहे. नुसते भाषणं, बाकी काहीच नाही. अशा अनेक मुद्दे आपल्याला महत्वाचे सोडवण्यासाठी लक्ष देणं गरजेचं आहे. नुसतंच हिंदू खत्रेमे नाहीये, पण असे खूप मुद्दे आहेत. तर तसे मुद्दे आम्हाला तुम्हाला जर जाणवत असतील तर कळवा. आमचा तर मनातला एक खास मुद्दा आहे, देशात कायदा पाहिजे की 3च्या वर एकाला सुद्धा परत आमदार 3 टर्मच्या वर द्यायचं नाही. एवढा एक कायदा फक्त करून टाका, खूप सुरळीत होईल. दर 2-3 टर्मला नवीन लोक येत राहतील आणि प्रत्येक जण चोर नसतो. तो पहिल्यांदा सिस्टीम मध्ये येताना चांगलीच इच्छा घेऊन येतो आणि मग त्या माध्यमातून तो प्रयत्न करत राहतो, पण कधी कधी त्याला मुद्दाम बाहेर काढून टाकतात सगळे मिळून, आणि मग त्याला मंत्रीपद मिळू देत नाही, चांगल्या लोकांना कायम बाहेर ठेवतात. त्याचं उत्तर म्हणजे 2-3 टर्मचा कायदा. हे एक असं आमचं चालणं. तुमचे पण नक्कीच फीडबॅक या निमित्ताने आमच्यापर्यंत पोहोचवा. नरेंद्र मोदी प्रधानमंत्री म्हणून कसे वाटतात तुम्हाला? फेल, कम्प्लीट फेल्युअर. का वाटते फेल? मी तर त्यांना 5% मार्क देईन फार तर. ते फक्त गडकरीला हायवे बांधू दिले एवढंच फक्त, आणि तेही गडकरीनेच बांधले म्हणून, बाकी तर पूर्ण शून्य आहे. मुद्दा ऐकला का तुम्ही? मधात त्यांनी एका मुलाने रील स्टार होता तर त्याने ते बीफ प्रकरण त्यांनी वाचून दाखवला रिपोर्ट, तो त्याच्यावर 50 कोटीची केस ठोकली त्यांनी नितीन गडकरी यांनी. फ्रीडम ऑफ स्पीचचा मुद्दा भरपूर आहे ना चर्चेमध्ये. हो ना, बरोबर आहे ना. तर ते तुम्ही तुमच्यावर क्रिटिसाइज केलंय की तुमचं एकच काम आहे त्याचा आवाज बंद करायचा प्रयत्न करणे. आम्ही म्हणतो ना, जरा डोकं लावा ना फायनान्शियल. तुम्हाला आज देश जगभरामध्ये आपण बघतो परिस्थिती, युद्धजन्य परिस्थितीमध्ये आपल्याला सन्मान नाही मिळाला देशाला. तुम्हाला आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष तुम्हाला नर्क म्हणतायत. नर्क, भारत देश म्हणजे एक नरकाचा खड्डा आहे, हेल होल हा म्हणतात त्याला. ट्रान्सलेशन डायरेक्ट केलं तर नर्कयुक्त खड्डा झाल्यासारखं आहे म्हणे भारत देश. असं तुम्हाला डायरेक्ट इन्सल्ट करतायत परदेशातले राष्ट्राध्यक्ष. मग कुठे तुमचा सन्मान? भक्तांनो जरा जागं व्हा. तुम्हाला कोणी सन्मान द्यायला तयार नाही. तुमचं रस्त्यावर काम दिसत नाही. तुम्ही फक्त आकडे फुगून सांगता. युवकांना रोजगार नाहीये, शेतकरी अडचणीत आहे, तुम्ही लाडकी बहिणी देऊ सरकार आणल्यासारखं नाटक करताय. मग किती दिवस तुम्ही डायबिटीजचे लोक गोड गोड खात बसणार? मरताल एखाद दिवशी, देशालाही मारून टाकताल. जरा जागे व्हा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रेस कॉन्फरन्स घेत नाही, काय कारण असेल याच्या मागे? काय वाटतं तुम्हाला? नाही, जे काही पाहिलं आजपर्यंत त्यांना नाही प्रश्नाला उत्तर देता येत नाहीत. स्वभाव नाही त्यांचा बहुतेक. त्यांचे पत्रकार असं म्हणायचं पद्धत आहे भक्तांची की मग ते नसतील घेत तरी इतर मंत्री घेतात ना त्यांची. पण प्रधानमंत्र्यांनी पण घेतलीच पाहिजे. इतकं काय घाबरायचं? म्हणजे नुसती 56 इंच सांगायला आहे फक्त, पण बिलकुल हिंमत नाही माणसामध्ये. म्हणजे एक मित्र म्हणत होता की जी गोष्ट आपल्याला जमत नाही ना ती अवॉइडच करून टाकायची, डायरेक्ट सांगायचं की आपल्याकडे टाइम नाही, म्हणजे अशा टाईपचं. तसंही असू शकेल, पण देत नाही एवढं तर खरं आहे ना. एवढं तर निश्चित आहे की बाबा तुम्ही 12 वर्षात एकदा सुद्धा पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर नाही दिली, हे काय चांगली नाही परिस्थिती. बरोबर, शोभत नाही लोकशाहीला. मला सांगा, पर्सनल गोष्टीवर आपण बार येतोय. मला तुमचं लग्न झालंय का? हो, झालंय ना. 2 मुली आहेत मला. एक 12वीत आता आणि एक 6वीत आहे. कुठे आहे ते? मुंबईत असतात. ओके. मग लग्नाबद्दल काय तुमचं मत आहे? लग्न आजकालच्या शेतकरी तरुणांचे लग्न होत नाहीत बघा. हो, आता तो मुद्दा तर आहेच ना म्हणजे महत्त्वाचा. तरुण आत्महत्या करतोय, लग्न होत नाही, डिप्रेशन मध्ये जातोय. एकांतर खोटं बॅनरबाजी केली की पुणे पोलीस पदी निवड झाली, त्याच्यावर कारवाई झाली. आता त्यांनी लग्नासाठी लग्न व्हावं म्हणून. एकाने काय केलं की अर्धी प्रॉपर्टी सुनेच्या नावावर, म्हणजे येणाऱ्या बायकोच्या नावावर करेल म्हणून अशी म्हणजे हे केलं, त्याला सांगितलं गेलं लग्न व्हायला पाहिजे म्हणून. म्हणजे आजकाल लग्न होत नाही म्हणून तरुण अडचणीमध्ये आहे. शेतकरी हे कोणाचं? माझं काम नाही सोडवायचं ना अनिकेत, सरकारचं काम आहे. सरकारला कळलं पाहिजे की युवकांची अडचण ही आहे. जेव्हा तुम्ही मागच्या पिढीने बऱ्याच समाजामधल्या सगळ्याच मागच्या पिढीने पोटात मुली मारल्या, मुलगी होती म्हणून फक्त, त्याचा हा परिणाम आहे अनिकेतराव. हे पाप आहे मागच्या पिढीचं आहे. तुम्हाला मुलगी नको वाटली, तुम्ही डायरेक्ट पोटात मारून टाकली. मग तुम्हाला अचानक 25 वर्षाची पोरगी आज कशी होणार? ती तेव्हाच जन्माला घालायला पाहिजे होती. आणि मग ती 25 वर्षात झाली असतील, मग तो जो
मुलगा आणि मुलीचा रेशो असतो ना, 1000 मुलाला 1000 मुली म्हणल्यावर मग लग्न सुरळीत होत राहतात. आणि मग तुम्ही फायनान्शियली पण अडचणी वाढल्यात, खूप सारे मुलींच्या डिमांड वाढल्यात. बरोबर. मुलींची संख्या कमी आहे. सरकार मुलींची संख्या कमी असल्यामुळे त्यांचे शिक्षणही जास्ती झाले, मुलं शिकत नाहीत, कमी पडतात शिक्षणाच्या बाबतीमध्ये. प्लस त्यांच्या सरकारी नोकरीच्या डिमांड्स आहेत. म्हणून तुम्ही सांगतो दुप्पट नोकऱ्या करणे प्रकल्प म्हणजे सरकारी नोकऱ्या दुप्पट 1.5 कोटी 2 कोटी होतात. त्याच्यातले 1 कोटी तर अर्धे माणसं जरी लागले तरी तुम्हाला तेवढ्या लोकांची लवकर लग्न लागणार. पण मी असा मुद्दा मांडला तर लोक हसतात, हे कुठला मुद्दा आहे? अरे सर, तुम्ही कितीही शिकवा मुलींना की पैसे बघून लग्न करू नये किंवा प्रॉपर्टी बघू नये, फ्लॅट मागू नये किंवा मोठ्या मोठ्या नोकऱ्या मागू नये, पण आज काय समाजामध्ये तुमचं कोणी ऐकत नाही, तेवढंच बघतात लोक. आणि म्हणून तुमची सरकारी नोकरी दिल्याशिवाय इन्स्टंटली तुमच्या मुलांची इन्स्टंटली लग्न होणार नाही. पण हे कोणाला मूर्ख कळायला नसलं तरी चालेल, फक्त एक छोटीशी सरकारी नोकरी असेल. बरोबर आहे ना अनिकेत? 10, 15, 20 हजार तुम्ही आता जे उदाहरण सांगितलं त्यांनी पण का खोटी ऍड केली? कारण त्याला माहितीये तसं जर पसरलं तरच लग्नाला हो म्हणणार मुलगी. मग तुम्हाला मूर्ख सरकारमध्ये बसलेले काय गोट्या खेळतायत का? तुम्हाला एवढ्या साध्या सामाजिक अडचणींचे समज नाहीये, यांचे विषय तुम्हाला लक्षात देत नाही. कशाला पदावर बसले मला काही कळायला मुद्दा मारत मांडला की लोक हसतात, म्हणजे खूप गंभीर मुद्दा आहे हा. खरं तर मग काय करतील ना लोक? त्यांच्या हातात नाही. ज्यांच्या हातात आहे त्यांना समजून घ्यायचं नाही, आणि जे समजून घेऊन मुद्द्यावर उत्तर सांगतात त्याला तुम्हाला जनतेला निवडून द्यायचं नाही. चालू द्या राम भरोसे. मग आमचं राम भरोसे संस्थान आहे दुधगावच्या बाजूला. बरं, राम भरोसेच चालू देश चालू द्यायचं. मग काय करणार आपण? पण तुम्ही लग्नाच्या विरोधात आहात ना, लग्नाबद्दल तुमचं जराशे वेगळे विचार आहेत ना? नाही, माझं म्हणणं आहे की लग्न म्हणजे काय व्यवहार नसलाच पाहिजे ना. जसं दुधगावकर साहेबांनी 1971ला गरज नसताना, सामाजिक प्रेशर नसताना त्यांचा विचार असा होता की शिकलेली मुलगी पाहिजे, आणि मग त्या हिशोबाने त्यांनी लग्न केलं बिना हुंड्याचं. क्रांतिकारी विचार होता ना. तर व्यवहार नसला पाहिजे, पण आजकाल तेच झालेलं आहे ना. व्यवहार, प्रॉपर्टी किती, काय काय होतं, मला काय मिळणार, मला कसं जग फिरणार. पुन्हा म्हणजे आपण एक नवीन परिस्थिती जाणवतो ना आपण, की 498च्या केसेस खूप वाढल्यात प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गावागावामध्ये कायद्याचा दुरुपयोग व्हायला लागलेला आहे. परवाचं एक वाक्य आहे माहिती आहे तुम्हाला अनिकेतराव? विधानसभेमध्ये यांनी एक वाक्य वापरलं भास्कर जाधवांनी, की जर तुम्हाला लग्न ही संस्था टिकवायची असेल साहेब, विधानसभाचे अध्यक्ष महोदय, तर तुम्हाला हे 498 सारखे कायद्याचा होणारा दुरुपयोग थांबवलाच पाहिजे. म्हणजे त्यांचा अर्थ असा आहे की हे प्रत्येक लग्नामध्ये 498च्या कायद्याचा दुरुपयोग होऊन धमक्या दिल्यासारखं वातावरण आहे. आणि लोक गपचुपेत चिडीत चुपेत आपापल्या घरात माणसं शेळ्या झालेले आहेत. कारण त्या पोरीने केस टाकली की असं प्रोव्हिजन्स आहेत की तू सगळे सासू सासरे आत्या नाही ननंद सगळे गँग पुरी तुम्ही जेलमध्ये घालता, नुसती पोरीनी कंप्लेंट करा. आणि अशी परिस्थिती, त्या वाक्याचा अर्थ मी असा काढतो भास्कर जाधवांच्या विधानसभेतल्या वाक्याचा, की जर तुम्हाला लग्न ही संस्था टिकावी अशी वाटत असेल तर हा कायदा तुम्ही न्यूट्रल केला पाहिजे. दोन्ही कायद्या असा कोणता, इथं काय शब्द आहे इथं? समता कुठे गेला? सामाजिक न्याय हा एक शब्द आहे, राईट? राष्ट्राची एकता, एकात्मता, बंधुता, समता एक शब्द होता नाही, तिकडे गेला. समानता. हा, समानता कुठे आहे? मग तुम्ही बाईच्या बाजूचे कायदे बनवता म्हणजे लाज नाही वाटत तुम्हाला? संविधानाचा हा सरळ सरळ अपमान आहे. म्हणजे कशा अर्थाने? कायदा कायदाच असतो, बायकांच्या बाजूचा कायदा नसतो मूर्खांनो. कायदा कायदाच असला पाहिजे. प्रत्येकाला न्याय देणारा जो असतो त्याला कायदा म्हणतात. म्हणजे कोणत्या संदर्भामध्ये म्हणतात? 498 आहे. तुम्ही एका बाईने नुसती कंप्लेंट केली की पुरं खानदान तुम्ही जेलमध्ये घालता, ही कोणती पद्धत आहे? आणि बनवताना तुमची अक्कल काय घास चरणे गई थी क्या, की याचा दुरुपयोग होऊ शकतो म्हणून? हे म्हणायचंय मला की कायद्यांच्या मुळेच जास्ती अडचणी झालेल्या आहेत. घरात अडचणी आहेत, अनेक डिवोर्स होत आहेत, अनेक केसेस परेशान आहेत लोक लढू, आणि तुम्ही मजा मारताय सगळे. हा मजाक आयुष्याचा युवकांच्या होताना. ऐतिहासिक काळापासून जर बघायला गेलं तर महिलांवर कौटुंबिक हिंसाचार झालेले आहेतच ना. मग मी म्हणतो ना, कोणा आता सध्या माणसांवर हिंसाचार होत आहेत. व्हिडिओ बघा तुम्ही ऑनलाईन, बायका डायरेक्ट धमकी देऊन हसून मारतायत नवऱ्यांना. व्हिडिओ चालू असताना मारतायत. तरी क्या करणे काय कर म्हणे. नॉर्थ इंडिया मधले बरेचसे आपण व्हिडिओ बघतो ना एक्सवरचे. तू हे समजून घेतलं पाहिजे आपल्याला. आणि हे जे भास्कर जाधवांचं वाक्य तुम्ही समजून घ्या, जर आपल्याला ही संस्था टिकवायची असेल तर कायदे समान बनवले पाहिजे दोन्हींसाठी, मगच हे सन्मानाने टिकेल. नाहीतर दादागिरी करून टिकल्यासारखं होईल, आणि याच्यामुळे काय आपलं भविष्य चांगलं होऊ शकत. पण हा प्रश्न मुळात आहे की लग्न संस्था टिकवायची का, म्हणून काय गरज आहे, लग्नाची गरज काय नेमकी? हा विचार मुळातला विचार आहे हा.
कारण की लग्न ही एक रामस्वामी पेरियार दक्षिणेतले आंबेडकर म्हणून ओळखले जातात. त्यांचं असं म्हणणं आहे की लग्न जी गोष्ट आहे ना तर ती म्हणजे स्त्रियांचं शोषण करते, खरं तर स्त्रियांना गुलाम ठेवते. कधी लग्नामध्ये जर तुम्ही नवरा बायको असेल ना, ते कधी इक्वॅलिटी स्टॅब्लिश होऊ शकत नाही. नवरा कायम बायकोच्या वरतीच राहणार, तर ती स्त्रियांना कायम गुलामात ठेवणारी संस्था आहे खरं तर. नाही, प्रत्येकाचं तसं नाही म्हणतात. आपल्याला प्रत्येकाचं एक काम असतं ना, की आपण समजा आता बॅटिंग करताना एक जण बॅट्समन असतो, त्याच खेळामध्ये तर एक जण बॉलर असतो, एक जण फिल्डर असतो, एक जण अंपायर असतो. तसं आपल्याला तर मग तो खेळ व्यवस्थित आणि आनंददायी वाटू शकतो. तसं आयुष्य जगताना एक आपल्याला एक एक पात्र दिलेलं आहे, एक एक आपल्याला भूमिका दिलेली आहे. त्या भूमिकेमध्ये महिलांसाठी वेगळ्या काही जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत आणि पुरुषांसाठी काही वेगळ्या जबाबदाऱ्या आहेत. आपण युद्धाच्या बाबतीमध्ये जर म्हणाल, पण मग पुरुषांच्या जबाबदाऱ्या आणि स्त्रियांच्या जबाबदाऱ्या याच्यामध्ये फरक आहे ना. पुरुषांना फक्त बाहेरचे कामं दिली जातात, चांगले चांगले कामं दिली जातात. स्त्रियांना फक्त घर आणि चूल आणि मूल यापर्यंतच मर्यादित ठेवले जाते. ह्या जबाबदाऱ्या आहेत का स्त्रियांच्या? नाही, ह्याच्यात तर खूप, हे तर घंटाभराचं डिस्कशन आहे ऍक्च्युली अनिकेत. हे एकदम असं शॉर्ट मध्ये होऊ शकत नाही. पण एकमेकांना सन्मान आणि हे जे उद्देशिकेचे जे मुद्दे आहेत ते सगळे पूर्ण करू शकणारं आयुष्य देण्याचं काम सरकारचं आहे. तसे कायदे बनवण्याचं काम सरकारचं आहे. जर सरकार मतांसाठी जर काही करत असेल फालतूपणा, की बाबा ह्याच्या बाजूचे कायदे त्याच्या बाजूचे कायदे, श्रीमंताच्या बाजूचे कायदे गरीबाच्या बाजूचे कायदे, तर हे फालतूपणा होईल, देशाचं आपलं वाटोळ होईल, जे की सध्या झालेलंच आहे. पण त्याला नीट करायचं असेल तर आपण जरा योग्य वागलं पाहिजे, नाही तर काही खरं नाही आपलं. महिला आरक्षणावर आपण बोललो काय? नाही, महिला आरक्षणावर नाही बोललो. महिला आरक्षणाबद्दल काय वाटते? म्हणजे सरकारने 23 मध्ये बिल पास केले आणि तेव्हा 2 अटी घातल्या गेल्या की डिलिमिटेशन आणि जनगणना झाल्याशिवाय महिला आरक्षण लागू होणार नाही. आता जनगणना न होताच डिलिमिटेशन करून महिला आरक्षण देण्याची गोष्ट करते किंवा खासदारकी वाढवायचं फक्त चालू तर आहे. आता जे बिल आलेलं आहे तर ते फेल गेलं संसदेमध्ये. आणि नरेंद्र मोदींचं तुम्ही भाषण ऐकलं असेल तुम्ही आताच? हो, टीव्ही वरचं ना? नाही, मी नाही, मी बघत नसतो त्यांच्याकडे. अच्छा, तर मग मी ऐकत नसतो त्यांचं काही. बिल माहिती आहे ना ते? विषय कसा आहे की माझं तर मत आहे की त्यांची नैतिक जबाबदारी आहे की त्यांनी आणलेलं बिल फेल झालं, म्हणजे त्यांचं सरकार पडलं, तर ते जे त्यांनी ते राजीनामा दिला पाहिजे ऍक्च्युली. नाही, ते सांगत होते की हे महिला आरक्षणाचं बिल आहे, यामुळे महिलांना आरक्षण मिळेल. द्या ना मग तुमच्या सरकारमध्ये. पण हे बिल विरोधकांमुळे फेल गेला. अहो, मग माझं म्हणणं काय आहे, तुम्ही अनिकेत, तुम्ही सरकार चालवताय, मी विरोधक आहे, ठीक आहे, मी मूर्ख आहे, मी नालायक आहे, मला अक्कल नाही, ठीक आहे. मग तुमच्या सरकारमधले किती मुख्यमंत्री महिला आहेत ते सांगा ना. किती खासदार महिला झालेत का? 33%. तुमचे प्रदेशाध्यक्ष 33% महिला आहेत का? तुमचे उमेदवार 33% महिला आहेत का? तुम्ही जे शहाणपणा सांगत फिरायले सगळीकडे, उगं काहीतरी बडबड करायची म्हणून करू नका. हो, उगं भांडणं लावायचे धंदे करू नका तुम्ही. एक तर पहिल्यांदा माझं म्हणणं आहे की महिला आहे म्हणूनच फक्त संधी मिळाली पाहिजे, हे तितकं योग्य नाहीये. जसं आपण म्हणतो ना की एखाद्या श्रीमंत दलिताला जर परत आरक्षणाचा फायदा एकाच परिवारात होत असेल तर तेही चांगलं नाही ना. दलितांमध्ये जी आरक्षणाची संधी मिळाली पाहिजे ती सगळ्यांना मिळाली पाहिजे का त्या श्रीमंतांना मिळाली पाहिजे परत? खालचं जे दबलेले आहेत. मग तो उद्देश जो बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण देण्यामागचा उद्देश होता, सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे ना. मग आपल्याला त्यातही आपण वर्गीकरण करतो किंवा आपण त्याच्यामध्ये सुद्धा क्रीमी लेअर टाकतो. मग तसे प्रकार आपल्याला करणं गरजेचं आहे. तुम्ही उगाच विनाकारण महिलांचं आरक्षण, पुरुषाचं आरक्षण, हँडिकॅपचं आरक्षण, हे आरक्षण ते आरक्षण करून आपल्या देशाचं खराबा करू नये. महिलांना आरक्षण द्यायला पाहिजे की नाही? मी तर म्हणतो तुम्हाला द्यावंच वाटतं. तुम्ही तुमच्या लेवलला कोणी थांबवलं तुम्हाला? पक्षांनी दिलंय का? अनिकेत, तुम्ही पण समजून घ्या. युवक म्हणून तुम्हाला सांगतोय की जर भाजपा तुमच्याच पक्षामध्ये कधी दिलेलं नाहीये 33% 50%, आणि तुम्ही सरकारमध्ये डायरेक्ट कायदा आणायचं म्हणताय, मी म्हणतो मग सोबत हा कायदा आणा. तुम्हाला फारच देशाची काळजी आहे की कोणीच 3दा आमदार आणि 3दा खासदार होणार, त्याच्यापेक्षा जास्ती होणार नाही. ते पण नवीन महिलांना संधी मिळणार ना, मग नवीन पुरुषांना संधी मिळणार, नवीन युवकांना संधी मिळणार. आहे का हिंमत नरेंद्र मोदी सरकारची? 3 टर्मची लिमिट आणा प्रत्येक खासदाराला आणि प्रत्येक आमदाराला. एकच माणूस परमनंट आमदार आणि परमनंट खासदार का? मग ते पण करा ना. उगं काहीतरी नाटकं आहेत त्यांची ऍक्च्युली अनिकेत. मला एवढं जाणवलेलं आहे की जो नरेंद्र मोदी सारखा माणूस, फडणवीस सारखा माणूस, मनोहर पर्रिकर सारखा चांगलं काम केलेल्या स्वतःच्या पक्षातल्या लेकाच्या मुलाच्या, शिकलेल्या परदेशात शिकलेल्या चांगलं दर्जेदार कर्तृत्व केलेल्या मुलाला नाही म्हणू शकतो. आणि तो जर मोठ्या मोठ्या गप्पा आणत असेल महिला आरक्षण आणि बंगाल आणि फिंगाल, तर यांच्याकडे न लक्ष देता आपण आपलं दुसरं काय उभं करता येईल तेच बघितलं पाहिजे. त्यामुळे महिला आरक्षण तुम्ही म्हणता हा मुद्दा महत्वाचा आहे. महिलांना संधी दिली पाहिजे, चांगल्या पुरुषांनाही संधी दिली पाहिजे, नवीन लोकांना संधी दिली पाहिजे. तेच लोक पदावर बसू नये.
ते पण करा ना, मग 3 टर्मची लिमिट टाका. बरोबर. तुमची एक्सपर्टी कशात आहे? माझी एक्सपर्टीज तुम्हीच सांगा आता तुम्हाला अमेरिकेचं कशात. राजकारण. नाही, माझं फायनान्सेस मध्ये कसं पचका होतो, इकॉनॉमिक्स मध्ये त्याचा इम्पॅक्ट लोकांवर कसा होतो, आणि जगभरामध्ये कशी इकॉनॉमिक सिस्टम्स आहेत, कसे वाईट लोकांनी कसा त्याचा दुरुपयोग केलाय, हे थोडं त्याला मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणता येईल. त्याच्यामध्ये थोडं आहे, मायक्रो नाही, मॅक्रो मोठ्या स्वरूपाचं. बिग पिक्चर समजायला जरासं सोपं जातं मला. अच्छा. महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल तुम्ही म्हणजे बारीक चिरीक गोष्टीवर लक्ष देत नाहीत असं वाटतंय? नाही, देतो ना. आता प्रत्येक शेतकऱ्याचे प्रश्न मिटला पाहिजे, हे केलं. प्रत्येकाला शिक्षण मिळालं पाहिजे दर्जेदार, प्रत्येकाला नोकरी मिळाली पाहिजे, प्रत्येक युवकाचं परिस्थितीमध्ये ट्रेनिंग मिळाली पाहिजे त्यांना, हे सगळं केलं ना, बारीक सारीक करून बसलोय हो. आणि म्हणून आता पुढचं जरा अजून जे पुढचं काय ध्येय आता, धोरण आहे तुमचं, आता काय करायचं प्लॅन आहे? ते आता जे सौर कृषी पंप सगळ्यांना मिळत नाहीत ना, त्याच्यावर जरा लक्ष घालावं लागेल. एकदा सगळे शेतकरी 45 लाख शेतकरी आहेत ना राज्यामध्ये, पटकन कसे मिळतील ते बघावं लागेल. दर महिन्यात फक्त एका जिल्ह्यामध्ये किंवा सगळीकडचे 45,000 40,000 पंप फक्त जात आहेत दर महिन्यात. म्हणजे दरवर्षी 5 लाख पंप जातील, 12×48. आणि असे 45 लाख पंप द्यायचे, 8 लाख फक्त दिलेत. ती स्पीड कशी वाढवता येईल वगैरे सरकारने केलं पाहिजे, हे वाटतं. याच्यामध्ये जरा फॉलोअप घेत असतो. लॉंग टर्म ध्येय काय तुमचं? लॉंग टर्म ध्येय देशाच्या सगळ्या अडचणी मिटवणे ईश्वराच्या कृपेने. हे तर खूप आयडियलिस्टिक झालं. नाही, प्लॅन तयार आहे तो. काय प्लॅन आहे? 2 टर्म मी म्हणतो ना, 2 टर्म मध्ये सगळ्यांना हाकलून लावा, आमदारकी खासदारकी होऊन. कसं शक्य आहे? करा ना कायदा. कोण करणार? देशाचा भला. तुम्ही 370च्या नावाने बोंबलत फिरले, कोण करणार कायदा? आणतील युवक सरकार. म्हणजे आशावादी आहेत? प्रश्नच नाही. नेपाळ बघा की लोकशाहीच्या मार्गानेच तर सरकार आलंय. सगळ्यात शेवटचा मुद्दा त्यांचा खतरनाक आहे ना, बाकीचे तर छोटे मोठे मुद्दे आहेत. प्रत्येक काय कोचिंग सेंटर सारख्या गोष्टी बंद करा, फायनान्शियल काय म्हणतात त्याला, लुटमार बंद करा जनतेची. प्रत्येकाने आपापले पोरं सरकारी क्षमतेतच शिकवले पाहिजे, आपोआप फायदा होतो. पण अशा अनेक आयडिया कंपाईल करून आपणही करूया देशात. बरोबर आहे. नेपाळ बांगलादेशमध्ये युवकांनी क्रांती घडवली, म्हणजे सरकार उलटवून टाकले. पण आपल्या भारताची परिस्थिती खरंच खूप वेगळी आहे, कारण की इकडे सगळं डायव्हर्ट करण्यावर आपला फोकस आहे. बघा, मीडिया राहते, IPL राहते, चित्रपट राहतात, हे सगळं युवकांना एकतर व्यस्त ठेवतात. दुसरी गोष्ट म्हणजे हे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम राहतात, जे युवकांना बिझी करतात. म्हणजे बिझी करण्यावर लक्ष ठेवतात हे. त्यामुळे आपल्याला कधीच वेळ देणार नाही की गव्हर्नमेंटवर क्वेश्चन करण्यासाठी किंवा एखादं आंदोलन करण्यासाठी. तुम्ही आंदोलन करा, आम्ही तुम्हाला टीव्ही मध्ये पाहू, सपोर्ट करू, कमेंट करू, एवढ्या पुरतं मर्यादित आहे आपले खरं तर युवा. बघूया ना, आपलं कसं शेवटी मला जेवढं करता येईल तेवढं करता येतं. दुधगावकर साहेबांनी जेवढं करता येईल तेवढं केलं. मग 2, 2.5, 3 वर्ष फक्त मंत्री होते, पण पूर्ण राज्यभर काम गाजवलं. 10 वर्ष आमदार होते, 5 वर्ष खासदार होते, त्यांना जेवढं करता येतं तेवढं केलं. मग शेवटी माझ्याकडे सध्या जेवढी जबाबदारी आहे, जेवढं काही शक्य आहे तेवढं करायचं तेवढं करतो. तेवढंच तर करू शकतो माणूस. प्रयत्न करणे, चांगले विचार मांडणे. छत्रपती असे नाही म्हणले ना, आमचा आदर्श, माझा आदर्श, की बाबा जाऊ द्या, जे चालू चालू द्या. नाही, त्यांना जे काय वाटलं त्यांनी ते मांडलं, अनेकांनी साथ दिली. आम्ही नवीन युवक जे मांडतोय काही, की बाबा देशात जर भाजप सारखा पक्ष जर एवढा भ्रष्टाचारी जनता पार्टी असेल, भारतीय जनता पार्टीपेक्षा BJP, तर मग याला पर्याय तर असलाच पाहिजे. सगळ्यांना जाणवायला लागलेलं आहे ना. आता काँग्रेसला सोडून लोक भाजपकडे आले. काँग्रेसनी सगळं जे काय करायचं ते 50 वर्ष केलं, त्याला कंटाळलेले होते, मग भाजपकडे आले. आता भाजपला कंटाळलेले लोक काँग्रेसकडे परत जाणारच नाहीत. बरोबर, कॉमन सेन्स, म्हणजे असं माझं मत सांगतो बरं मी, माझं मत. मग आपल्याला भाजपचा पुढचा पर्याय काढावा लागतो, असं बऱ्याच जणांना वाटायला लागलेलं आहे. मग चांगले मुद्दे जमा करणे, म्हणून मी तुमच्या माध्यमातून विनंती करतो की काही जणांनी मला जबाबदारी दिली आहे की हे मुद्दे एकत्र करा, की आपण एक पक्ष काढू, आपण काहीतरी नवीन सूचना तरी कमीत कमी सरकारला तरी सांगू. असे कायदे, महिला आरक्षण नाही, माझं म्हणणं आहे की 3 टर्मचा, 4 टर्मचा, 2 टर्मचा कायदा करा. एका माणसाला फक्त 2दाच आमदार, 2दाच खासदार, आणि मग बघा एकदम बदलून जाईल. मला वाटतं तुम्ही लोकांमध्ये फिरायला पाहिजे भरपूर. आता तुम्ही म्हणजे पब्लिक मध्ये जायला पाहिजे. निवडणुकीच्या अगोदर कसे जायचे तशा टाईप. हो, आहेच ना. आता आपण पब्लिक मध्ये भेटीगाठी करणे, तेवढं तर जे करायचं असतं तेवढं करतोच ना. आणि त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करण्यात माझं सगळ्यात मोठी मेन मला जाणवते की जो सगळ्या शेतकऱ्यांना पंप देण्याच्या प्रक्रियेमध्ये होतो सहभागी, पण तो पंप मिळत नाही. शेतकऱ्यांना खूप त्रास आहे, रात्री बरात्री शेतात जावं लागतं, विजेची अडचण आहे आता, तर ते पण आपण मिटवण्यामध्ये लक्ष द्यावं. पंपाच्या पलीकडे जाऊन पण आता गावागावांमध्ये आपलं पूर्ण जिंतूरच देशाचं जाऊ द्या, अमेरिकेचं जाऊ द्या, आपल्या जिंतूरमध्येच या, परभणीमध्येच या, की अजूनही बऱ्याच गावांमध्ये लाईट नाहीये, बेसिक गोष्टी नाहीयेत, अजून पाणी नाहीयेत. ठीक आहे, ह्या बेसिक गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टी कधी मिळणार आपल्या गावात? तरी त्यातल्या त्यात परभणीमध्ये भरपूर आहे ना. जायकवाडी धरण झाल्यापासून जे आपल्याला 3 नद्या आपल्या परभणी जिल्ह्यातनं वाहतात,
त्याचा उपयोगही लोकांनी चांगला केला पाहिजे. आमचं ते माध्यम तर असतंच सांगायचं. आता आपल्या बंधारे झालेत बरेचसे परभणी जिल्ह्यामध्ये, त्याचा येलदरी उपयोग धरण घेतला आहे, पाहिजे. जिंतूरमधलं सगळ्यात मोठं धरण आहे. जे टोकाचं गाव आहे ना वझर धमधम, हो, तर तिथे अजून पण लोकांना पाणी विकत घ्यावं लागते. दर वर्षाला पाणी विकत मग घेतात. बोर्डीकरनी काय केले इतकं वर्ष? तेच बोलते ना मग मी. मग त्यांना विचारा, मला बनण्यापेक्षा काही. आमचा तर प्रयत्न चालू आहे. मंत्री महोदयांची भेट घ्या, त्यांना विचारा, त्यांच्या कार्यकर्त्यांना विचारा की 1990ला दुधगावकरला धोका देऊन तुम्ही पद हातात घेतलं, तर याच्यासाठी घेतलं होतं का की पाणी नाही, वीज नाही? 1990 ते 2026 46 वर्ष होतात ना, किती? बरोबर. 36. कधीपासून? 1990 ते 2026 36 वर्ष होतात हो ते. बरोबर. मग 36 वर्ष रामप्रसाद बोर्डीकरांनी काहीच नाही केलं, मान्य तरी करा ना. मग तुम्ही जसं सांगताय या माध्यमातून पुरे राज्याला कळू द्या की रामप्रसाद बोर्डीकरनी 1990 पासून आमदार होऊन जिंतूर तालुक्यामध्ये काहीच केलं नाही. आता मेघना बोर्डीकर काय करतायत? भाषण ठोकत फिरतात, पैसेच नाही सरकारकडे, त्यांना काही करण्याचे चान्सच नाहीये. सो हे पण त्यांना त्यांची जबाबदारी जास्ती, जे पदावर येते. आम्ही आमच्या बाहेर बसलेले समाजसेवक काय करणार? जेवढं शक्य आहे तेवढंच करणार. मी तर म्हणतो राजीनामा दिला पाहिजे सरकारने. तुमचं फेल गेलंय नरेंद्र मोदीचं विधेयक, म्हणजे तुमच्याकडे मेजॉरिटी नाहीये. मग समजून घ्या ना तुम्ही. याच्याकडे जरा जास्ती कसं आहे, शेवटी तुम्ही म्हणाल मला हे असं नका बोलू, तसं नका बोलू, पण तुम्ही केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं सरकार तुमचं टेकूवर आहे. तुम्ही पक्ष फोडूच परेशान आहेत. तुमचे स्वतःचे नेते देता सोडून तुम्ही कार्यकर्ते दुसऱ्यांनाच आमदार, खासदार, मंत्री करता. मग ह्याचाही जरा परिणाम आपल्यावर होणारच ना. परभणीमध्ये काय घंटा काम करणार आहे पब्लिक? सरकारी यंत्रणा काय तुमचे म्हणजे वेडेवाकडेच पावलं करणार ना. तुम्ही एकदा वेडेवाकडे पावलं वर टाकायला लागल्यानंतर. यांचंच वाक्य हो तुम्ही जे म्हणता ना, पंडित दीनदयाळ उपाध्यायचं तुमचं भगवद्गीतेचा जसं माझा अभ्यास आहे तसंच माझा या भाजपमध्ये होतं तेव्हा मी यांच्या घटनेमध्ये यांनी लिहिलंय 3रं कलम की इंटिग्रल ह्युमॅनिझम विल बी द बेसिक फिलॉसॉफी ऑफ द पार्टी. म्हणजे इंटिग्रल ह्युमॅनिझम आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचं लेक्चर. त्याच्यात 2 मुद्दे त्यांनी सांगितले होते. जसा राजा तशी प्रजा असते, किंवा कधी कधी जशी प्रजा तसाही राजा येतो. पण त्यांच्या मते राजा नीट असणं गरजेचं आहे ना. नरेंद्र मोदी तुम्ही फेल झालेत, फडणवीस तुम्ही फेल झालेत, तुम्ही बदललं पाहिजे. तुमच्याच घटनेच्या मुद्द्याप्रमाणे सांगतो बरं तुम्हाला. दुसरा मुद्दा त्यांचा असा होतो की एखाद्या माणसाने जर खासदारकी सोडली, जुन्या काळामध्ये असं व्हायचं म्हणे, तर तो पक्ष बदलताना तो खासदारकीचा राजीनामा द्यायचा. मग इलेक्शन दुसऱ्या पार्टीकडून लढले आणि मग ते खासदार झाले. आज असं होतं का निकेतराव? काय मधला मार्ग काढलाय भाजपानी? 2/3 फोडा आणि इकडे घ्या. म्हणजे इथं पक्ष बंद करायला पाहिजे भाजपा, कारण तुमचं बेसिक फिलॉसॉफीच्या प्रमाणे तुम्ही काम करत नाहीये. म्हणजे पहिले एका व्यक्तीचं पक्षांतर थांबवायचं होतं, आता ते पक्षच फोडायचे डायरेक्ट. मग ते त्यांनी पळवाट काढली ना. बरं, यांच्या घटनेमध्ये काय लिहिलंय अनिकेत भारतीय जनता पार्टीच्या, की इंटिग्रल ह्युमॅनिझम आमची बेसिक फिलॉसॉफी. हुशार किती आहेत बघा ना. कोणाचं इंटिग्रल ह्युमॅनिझम हे नाही सांगणार. तिथं लिहिलं असतं ना पंडित दीनदयाळ उपाध्याय, मग त्यांच्या माध्यमातून त्यांना पकडले गेले असते सगळे भाजपवाले की पंडित दीनदयाळ उपाध्याय म्हणतात की जुन्या काळात असं होतं. दीनदयाळ उपाध्याय जनसंघाचे अध्यक्ष होते, ते होते ना, पण त्यांची फिलॉसॉफी, त्यांचं लेक्चर आहे ते 15 एप्रिल 1963चं. त्याप्रमाणे आम्ही चालणार असं भाजपने लिहिलं ना 1980 मध्ये. मग त्याच्यातला एक मुद्दा काय की असं तेव्हाचा दर्जा असा होता म्हणजे लोकांचा की खासदारकी सोडली, पक्ष बदलायचा असेल तर खासदारकी सोडायचे, दुसऱ्या पक्षाकडून लढायचे, मग जिंकायचे आणि मग स्वतःचा हक्क म्हणून खासदारकीत जाऊन बसायचे. आणि यांचाच पक्ष काय करतोय दीनदयाळ उपाध्यायांचा? राघव चड्डा फोड, एकनाथ शिंदे फोड, किंवा हे सगळं कर. ह्याचा परिणाम वाईट होतो ना. तुम्ही जिंतूरचं काय बोलताय, तुम्ही बोरीचं काय बोलताय, तुम्ही दुधगावचं काय बोलताय? हे तुम्हाला आज जर नोकरी नाही अनिकेत, तर ती काय माझी चूक नाहीये, ती जिंतूरवाल्या कोणाची चूक नाहीये. शिक्षणाची संधी जर तुम्हाला कमी असतील युवकांना, तर ती वरच्या नेत्यांची जी लुटमार करण्याची पद्धत त्याचा परिणाम आहे ना. यांचे कसे काय बंगले होतात, तुम्हाला कशी काय संधी नाही मिळत? ही जनता विचारते ना हे प्रश्न. म्हणून सांगतो की जरा आपल्याला ह्या माध्यमातून पुढे जाऊन गेलो तरच आपलं काहीतरी खरं आहे. नाही तर काय अपक्ष व्यक्ती तुमच्यासारखे काम करतात, त्यांची एक साखळी तयार करायला पाहिजे. होईल ना. तुमच्या माध्यमातून विनंती पोहोचवा सगळीकडे की आपण एक नवीन लोकशाहीच्या मार्गाने यांना चांगले मुद्दे एकत्र करून आपण पक्ष बंद करायचा एक क्लॉज करून टाकू. जसं भाजपा बंद केला पाहिजे, कारण त्यांचं कलम 3चं व्हायलेशन केलं भाजपाने. त्यांच्या कलम 3 किंवा जे काही वाक्य ना तुमचं इंटिग्रल ह्युमॅनिझम विल बी बेसिक फिलॉसॉफी ऑफ द पार्टी, ह्याचं फेल झाले ना, पार्टी बंद करा. आहे का प्रोव्हिजन? नाहीये. पण आपण काढूया मग नवीन पक्षामध्ये की आम्ही जर सगळं हे करायचं म्हणतोय, आणि जर जनतेने आम्हाला जर आमच्या सगळ्या लोकांना निवडून दिलं, आमचं जर सरकार आणलं आणि आम्ही जर चुकतोय असं वाटलं, तर मग जनतेने दाखवा कुठे चुकलो, आम्ही पक्ष बंद करायचं प्रोव्हिजन टाकू. अशी एक सूचना आली आमच्याकडे. ऐतिहासिक जगात कुठेच होत नाही, ते आम्ही लिहून घेतले सगळं आता.
ही प्रक्रिया करावं लागेल, नाही तर काही खरं नाही. तुमच्या माध्यमातून विनंती सगळ्यांना एकत्र या. समीर दुधगावकर वेबसाईटवर दुधगावकर.in वर जा, वाचन करा. माझा मोबाईल नंबर आहे, संपर्कात या आणि आपण बघूया काय एकत्र करता येतं डेमोक्रेसीच्या मार्गाने, लोकशाहीच्या बरोबर. मार्गाने. आपण खरं तर खूप विषयांवर चर्चा केली, खूप वेळ बोललोय आपण. तुम्ही पण मन मोकळेपणाने बोलले, आपलं मत व्यक्त केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि वेळ दिल्याबद्दल खरंच धन्यवाद तुमचा. धन्यवाद अनिकेतराव, खूप खूप शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना. आणि 1 मे महाराष्ट्र दिन येतोय 2 दिवसांनी. आपला महाराष्ट्र परत गरजा महाराष्ट्र माझा सारखं गाजावा, एवढी विनंती या निमित्ताने सर्वांपर्यंत पोहोचवतो. खूप खूप शुभेच्छा. एक रॅपिड फायर करायचं होतं. हा. रॅपिड फायर माहिती आहे ना? हो, माहिती आहे ना, केला होता बहुतेक मागच्या वेळेस. तर मी तुम्हाला काही व्यक्तीची नावं सांगेन. हो. हा. तर त्याला तुम्हाला डिस्क्राईब करायचं एका वाक्यामध्ये. एका वाक्यामध्ये describe एका वाक्यात का 1-2 शब्दात? एका वाक्यामध्ये. बरं बरं. बरं. किंवा एका शब्दामध्ये, म्हणजे जास्त लांब नाही न्यायचं. बॉटल दिसते काय रे त्याच्यात? नाही ना, स्क्रीन मध्ये खाली ठेवून द्या. ठीक आहे. नरेंद्र मोदीजी. नुसतं भाषण ठोकणारी व्यक्ती. देवेंद्र फडणवीस. आईजीच्या जीवावर बाईजी उदार, असा काहीतरी एक शब्द आहे ना, तशातला प्रकार आहे ते. मोदीच्या ताकदीवर इकडे मजा करणे चालू आहे. ओके. एकनाथ शिंदे. जेवढा माझा अनुभव आहे तर एक चांगला थोडी जाण असणारा माणूस. ओके. मेघना बोर्डीकर. नेपोटिझम हा शब्द माहिती आहे तुम्हाला? हा. नेपोकिड. ओके. म्हणजे एक फक्त मोठ्या घरात जन्मलेली असल्यामुळे, सगळ्यांनी ताकद लावून पुढे ढकललेल्यामुळे पुढे आलेली व्यक्ती. स्वतःचं काहीही दर्जा नाही, शिक्षणाचा नाही किंवा कर्तृत्व काहीच नाही. ओके. रविराज तांबळे पाटील. काही दोन फारसं नाही त्यांचा अभ्यास माझा, काही व्हिडिओ पाहिलेत फक्त. खूप आक्रमकपणे बोलतात ते. काही एकदमच फारच 1-2च पाहिलेत मी, त्यामुळे माहितीच नाही. ऐकलंय फक्त की त्यांचं खूप वादावादी करतायत.